बरोबर 100 वर्षांपूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर पार्ले गावच्या सांस्कृतिक जडणघडणीची गुढी लोकमान्य सेवा संघ पार्ले या संस्थेच्या रूपात उभारण्यात आली. म्हणजेच हिंदू कालगणनेतील तिथीनुसार उद्या लोकमान्य सेवा संघाचा 100वा वाढदिवस आणि आज शताब्दी पूर्तीची संध्या आहे, पूर्वसंध्या आहे. गेले 11 दिवस शताब्दी पूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिकाच आपल्यासमोर सादर करण्यात आली. त्या मालिकेचा समारोप आजच्या कार्यक्रमाने साजरा होत आहे. अर्थात उद्या स्फूर्तीयात्रेचा कार्यक्रम होणार आहे याची नोंद घ्यावी. आता संस्थेचे सल्लागार श्री बन्सी धुरंधर यांना मी विनंती करतो की माननीय श्री राज ठाकरे आणि श्री अमरीश मिश्र यांना व्यासपीठावर निमंत्रित करावे. त्यांच्या समवेत संस्थेचे पदाधिकारी व्यासपीठावर येतील आणि संस्थेच्या परंपरेनुसार आजचे प्रमुख पाहुणे श्री राज ठाकरे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. तो ॲडजस्ट करून घे. धन्यवाद. आता कृपया सर्वांनी आपापल्या जागी उभे राहून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा मान. धन्यवाद. माननीय श्री राज ठाकरे आणि अमरीशजींना मी विनंती करतो की व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री राज ठाकरे यांची ओळख करून देण्याची खरं तर गरज जाणवत नाही. म्हणतात ना, बस नाम ही काफ़ी है. उमदे प्रभावी व्यक्तिमत्व, उत्तम वक्ता आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक व अध्यक्ष श्री राज ठाकरे हे सर्वश्रुत आहेतच. पण या सर्वांच्या मागे दडलेले एक गुणवंत कलाकार आणि उत्स्फूर्त व्यंगचित्रकार असलेले श्री राज ठाकरे आज आपल्या भेटीस इथे आले आहेत. आणि त्यांच्या समवेत संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक श्री अमरीश मिश्र. संस्थेचे सल्लागार श्री बन्सी धुरंधर यांना मी आता विनंती करतो की त्यांनी माननीय श्री राज ठाकरे यांचा सन्मान, पुष्पगुच्छ, लोकमान्यांची मूर्ती, संस्थेचे स्मृतिचिन्ह, त्रिमूर्ती व लेखणी देऊन करावा. आणि राजजी, अजून एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. अजून एक सरप्राईज आहे आणि त्याची माहिती माझ्या मते बन्सी धुरंधरच देतील. काही सरप्राईज आयटम आपण म्हणतो तशातलं आहे. आजचा दिवस मोठा आहे आणि लोकमान्य सेवा संघाचा जो 100 वर्षाचा प्रवास आहे त्याच्यामध्ये मुख्य अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. पण त्यातही जे म्हणजे नवयुवक असतात त्यांना प्राधान्य नक्कीच लोकमान्य सेवा संघ देत आलेला आहे. आणि त्यातला एक तळमळीचा कार्यकर्ता म्हणजे आमचा अनिश दाते.
अनिश दातेनी रच आहे तुमच्याकरता एक खास भेट बनवलेली आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. अनिशच्या पाठीवर तुमची कौतुकाची थाप मोठी असेल त्याच्याकरता नक्कीच. कारण असं म्हणतात की उत्कृष्ट मिठाई बनवणारा हलवाई असतो, त्यालाच कोणीतरी स्वतः बनवलेले गुलाबजाम द्यायचे आणि कौतुक करून घ्यायचं, ही गोष्ट मोठी असते. आणि अनिश मला वाटतं ते आज घडलेलं आहे. तर धन्यवाद. माझ्या मते अनिश जे कॉलेजचा सहविद्यार्थी आहे. आता अमरीशजींचा सन्मान करण्यात येईल. धन्यवाद बन्सीजी. मला खात्री आहे की माझं प्रस्ताव ऐकण्यासाठी तुम्ही इथे आला नाही आहात. राजजींच्या गप्पा आणि विचार ऐकण्यासाठी तुम्ही आतुर आहात. तेव्हा मी अतुल गोखले आपली रजा घेतो आणि पुढील कार्यक्रमाची सूत्रे अमरीशजींच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. एकच सूचना आहे, मागच्या बाजूला आम्ही जागा ठेवलेली आहे, तर इथे कृपया उभं राहण्याच्या ऐवजी थोडंसं तिथे उभं राहिलात तर काही लोकांना बाहेर पडताना अडचण कमी होईल, ही विनंती आहे. कृपया. हो. आणि गोखले सभागृहामध्ये प्रोजेक्टर स्क्रीन लावून हाच कार्यक्रम तिथे बघण्याची सोय करण्यात आलेली आहे. तिथे तुम्हाला बसूनही बघता येईल, तर त्याचाही विचार करावा. धन्यवाद. नमस्कार. ऐकू येते का? ऐकू येते? नाही? एवढे माझे इतके ग्रेट मित्र असताना माझा आवाज ऐकू येत नाही म्हणजे कठीण आहे. ओके, मोठ्याने बोलू. अच्छा, आता येते का ऐकू? जाहीर मुलाखतीचं एक तंत्र असतं, ते मला अवगत आहे, पण ते मी इथे वापरणार नाही आहे. त्यामुळे ही मुलाखत चित्तथरारक, चित्तवेधक, प्रसन्न आणि खुसखुशीत अशी होणार नाही आहे. कारण ही नुसती प्रकट मुलाखत नाही आहे, हे इन कॉन्व्हर्सेशन आहे. मी यांच्याशी गप्पा मारणार आहे, ते उत्तरं देणार, हे संभाषण आहे, ही नुसती मुलाखत नाही आहे. त्यामुळे कुरघोडी वगैरे असं काही इथे अपेक्षित असेल तर तुमचा विरस होईल, तर मनाची तयारी ठेवा. दुसरं असं की विद्यमान महाराष्ट्राचे अतिशय महत्त्वाचे आणि आघाडीचे नेते श्रीकांत ठाकरे इथं आहेत. गेली 35 वर्ष जवळजवळ ते समाजकारण, राजकारणात अग्रेसर आहेत. त्यांची एक बॅकग्राऊंड आहे, व्यंगचित्रकला, संगीत, साहित्य, सिनेमा अशी एक बॅकग्राऊंड आहे. आता एखाद्या नेत्याची जर समजा कामगार चळवळीतनं आला असेल किंवा एखादा नेता सहकार चळवळीतनं आला असेल तर आपण ती पार्श्वभूमी लक्षात घेतो. तर ह्यांची बॅकग्राऊंड लक्षात घेऊन हे विषय घेऊन त्यांचं अंतरंग आपल्याला समजतं का, हा या मुलाखतीचा हेतू आहे. मी सुरू करतो मुलाखत. आपण ज्या संस्थेत बसलो राजसाहेब, ते टिळकांच्या नावावर आहे. आणि भारतीय स्वतंत्र भारताची जी संकल्पना आज आपण मान्य करतो ती एका अर्थी टिळकांनी रुजवली. तर टिळकांविषयी काही आपण बोलाल का? मग आपण पुढे जाऊ. टिळकांबद्दल कुठून कुठपासून बोलायचं आणि कुठे थांबायचं हा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं त्या विषयावरती येण्या अगोदर मी जरा त्यांच्याशी काही बोलू का? हो, प्लीज बोला. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला उद्याच्या गुढीपाडव्याच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा.
मी आज ज्या पटांगणामध्ये बसलेलो आहे, माझ्या आयुष्यातला पहिला राजकारणामध्ये आल्यानंतरचा पहिला इंटरव्ह्यू इथे झाला होता. आणि तो मॅजेस्टिक गप्पा याच्यामध्ये झाला होता. आणि त्याचं काय नाव होतं मला माहिती नाही, परंतु वडील मुलगा आणि आई मुलगी असं ते सगळं होतं. मी आणि माझे वडील होतो. पुढचा एक प्रसंग मला सांगायचा आहे, म्हणून मी त्यांचं नाव नाही घेणार. आणि त्यावेळेला मी साधारणपणे किती 19 वर्षाचा वगैरे असेल. एक वडील आणि मुलगा इथे आले होते. मला आधीच कळलं होतं की त्यांचं खूप कडाक्याचं भांडण झालेलं आहे. आणि बापाचं आणि मुलाचं. आणि ते इंटरव्ह्यू द्यायला आले होते. आणि मला असं कळलं होतं की आज रात्री ह्यांच्यापैकी एक कोणतरी घर सोडणार. मुलाखत सुरू होती. माझी खूप अशी काही वाक्य आहेत मला बाळासाहेबांनी सांगितलेली, कोणाहीकडनं ऐकलेली, अशी मला आवडली की ती अशी रुतून बसतात माझ्या. एकदाच ऐकतो ती. त्यावेळेला त्या वडिलांनी मुलाखत करताना फार अप्रतिम वाक्य होतं त्यांचं. आणि त्यांनी सांगितलं की बोलता बोलता त्यांना काही प्रश्न विचारले. आणि त्यांनी सांगितलं की एक मासाचा गोळा आईच्या पोटात 9 महिने वाढतो. तो मासाचा गोळा आईच्या पोटातून 9 महिन्यानंतर जेव्हा बाहेर येतो त्या दिवशी पहिल्यांदा बापाच्या पोटात गोळा येतो. तर असलं वाक्य ऐकलेलं हे पहिलं पटांगण. त्याच्यामुळे मी आज मला खरंच आनंद होतो आहे की मी परत त्या ठिकाणी मी येऊन एक मुलाखत आपल्या सगळ्यांसमोर देतो आहे. तर त्यामुळे धन्यवाद. मी संस्थेचेही आभार मानतो मी त्याबद्दल. आता विषय आला लोकमान्यांचा. लोकमान्यांच्या चरित्राबद्दल अनेकांनी वाचलेलं असतील, परंतु मला मध्ये मी काही पुस्तक वाचताना एक संदर्भ मला फार छान आढळला. आणि मला नेहमी असा प्रश्न पडायचा की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो अधिकार आहे आणि मी तो मिळवीन वगैरे. मला प्रश्न पडायचा की लोकमान्य पॅन इंडिया कसे पोचले, संपूर्ण देशभर पोचले कसे. म्हणजे प्रत्येक राज्यामधनं लोकमान्यांबद्दल एक कुतूहल आणि आकर्षण हे निर्माण कसं झालं, असा मला खूप वर्ष प्रश्न होता. आणि ते मला उत्तर सापडलं. आणि त्याच्यातही योगायोग आहे. जसं मध्यंतरी आपण पॅन्डेमिकच्या वेळेला आपण पाहिलं की हे जे अशा प्रकारचं संकट जे आलं होतं मध्यंतरी, असं 100 वर्षापूर्वी आलं होतं. म्हणजे 2020ला आलं, असं 100 वर्षापूर्वी आलं होतं. म्हणजे 1920 साली आलं होतं, ज्यावेळेला लोकमान्यांचं निधन झालं. काही जण म्हणतात त्याच्याही 100 वर्ष एकदा अगोदर असं पण आलं होतं. आता हे 100 वर्षाचे काय असतात मला माहिती नाही. पण या 100 वर्षामध्ये मला दिसलेली गोष्ट अशी की 1892 आणि 1893 या वर्षात भारतामध्ये हिंदू मुसलमान सगळ्यात मोठी दंगल झाली होती. आणि त्यावेळेला हिंदूंचं नेतृत्व लोकमान्य टिळकांनी केलं होतं. आणि ते जे पॅन इंडिया पोहोचण्याचं कारण होतं ते या दंगलीतनं होतं. आणि मग पुढे बाकीच्या गोष्टी सगळ्या होत्या. पण मला योगायोग या गोष्टीचा वाटतो की 1892 आणि 93ला बाळ गंगाधर टिळक आणि 1992 आणि 93ला बाळ केशव ठाकरे, असं बरोबर 100 वर्षानंतर ती गोष्ट घडली. आणि बाळासाहेब त्या गोष्टीनंतर पॅन इंडिया गेलेत. हां, त्या सगळ्या गोष्टीनंतर. सो मला असं वाटतं त्या बाबरी मशीद आणि त्या राम मंदिराच्या ह्याच्यानंतर. तर मला ती गोष्ट खूप महत्त्वाची वाटते की अनेकांना स्वातंत्र्य चळवळीतले टिळक दिसतात किंवा इतर गोष्टींमध्ये टिळक दिसतात, पण टिळकांबद्दल बोलायचं झालं तर अशा अनेक घटना आहेत. आणि मला असं वाटतं शताब्दीपुरती जरी असली तरी आजचं काही टिळकांवरती मी तसं भरभरून बोलावं असं काही नाही. मी माझ्याबद्दल भरभरून बोलावं असं याच्यासाठी आहे ना. मी सुरू करतो ना आता. सुरू करतो. आपण आधी व्यंगचित्रकलेबद्दल बोलू. आणि जर मी व्यंगचित्रकार असतो समजा मग संयोगाने, तर मी आज तुमचं व्यंगचित्र काढलं असतं. कारण तुम्ही दाढी वाढवलेली आहे किंवा दाढी वाढलेली आहे? वाढलेली होती, वाढतेच. मला जरा इथे थोडंसं काहीतरी एक पोळीसारखं आलं होतं, ते उद्या काढणार मी. उद्या माझी सभा आहे माझी.
पण त्याच्यामुळे मला ती जरा काढता नव्हती आली आणि मग ते एवढीच ठेवायची बरं दिसत नाही ना, तर त्याच्यामुळे मला जरा ती म्हटलं आता काय सध्या काही तसे कार्यक्रम नाही छान त्याच्यात दिसते दाढी तुम्हाला. पुढे. तुमच्यात एक व्यंगचित्रकार आहे, एक राजकीय नेता आहे. त्या दोघांची ही युती परस्पर विश्वास आणि सामंजस्यावर आधारित आहे. तुमच्यातल्या राजकीय नेत्याचं आणि तुमच्यातल्या व्यंगचित्रकाराचं कधी भांडण होतं का? आणि त्यापैकी एक सांगतो का की मी गुवाहाटीला चाललो, असं कधी होतं का? नाही, असं काही होत नाही, कारण ह्यातल्या दोघेही प्रतारणा कोणाची करायची नाही असं त्यांनी ठरवलं आहे. त्याच्यामुळे तशी गोष्ट माझ्या मनात येत नाही. आणि माझ्यात व्यंगचित्रकार किंवा तो व्यंगचित्रकार असल्यामुळे तो ह्युमर ह्या सगळ्या गोष्टी जेनेटिकली आलेल्या असतील किंवा, पण मला असं वाटतं की त्या माझ्या भाषणामध्ये येतात म्हणून कदाचित अनेकांना माझं बोलणं किंवा भाषण आवडत असेल, पण ती काही ठरवून केलेली गोष्ट नसते, त्या वेळेला आलेली ती गोष्ट असते. पण मला एक सांगावं लागेल, मी तुम्हाला गेली 35 वर्ष कव्हर करतो आहे वार्ताहर म्हणून. तुमच्यातला कार्टुनिस्ट तुमच्यातल्या राजकीय नेत्याला घडवत गेला असं मला वाटतं. तुम्ही मला त्याच्यावर उत्तर हवे आहे. हो. कारण तुम्ही जी भाषणं करतात ती ठाशी बसतात, ते शब्द अतिशय व्यवस्थित मार्मिक असतात आणि भेदक असतात. तर कार्टूनचे जे आपण ओळी लिहितो त्या तशा असतात, तर ते कुठेतरी हो, पण ती सवय तशामुळेच सवय लागली की कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय, आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी तशी मांडायची मला सवय, मला असं वाटतं त्याच्यातनं लागली ती. दुसरं असं की तुमच्यातला कार्टुनिस्ट सदैव जर जागा असेल तर तो तुमच्यातल्या राजकीय नेत्यावर कुरघोडी करतो का? नाही, तशी वेळ येत तशी मी आणू देत नाही तशी. मला खरं सांगायचं तर अनेकदा मी मागे माझ्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की मी अपघाताने राजकारणामध्ये आलो. राजकीय वातावरण माझ्या घरामध्ये होतं आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं व्यंगचित्रकार झालो, राजकीय व्यंगचित्रकार, आणि त्या सगळ्या वातावरणातनं मी आलो. पण आत्ताचं समजा महाराष्ट्रातलं राजकारण बघितलं तर मला असं वाटतं मी मिसफिट आहे राजकारणासाठी. थांबा, मला आपण हा चांगला प्रश्न आहे. सध्याचं राजकारण बघून तुमच्यातल्या कार्टुनिस्टला काय वाटतं आणि त्याला कसा प्रतिसाद द्यावासा वाटतो तुमच्यातल्या कार्टुनिस्टला? नाही, मला काही प्रतिसादच द्यावाचं नाही वाटत. म्हणजे मागे एकदा लक्ष्मण साहेब बोलले होते की आता काय कार्टून काढायचं, सगळे राजकीय नेते कार्टूनच दिसत आहेत. त्याच्याही पेक्षा वाईट परिस्थिती आता तुम्हाला दिसते. खूप घाण आहे महाराष्ट्राची. मी अशी परिस्थिती मी आजपर्यंत कधी पाहिली नाही. हो, ज्या प्रकारे सगळ्याच राजकीय पक्षांमधल्या लोकांना, आणि याचं कारण हे सोशल मीडिया, मी परवा दिवशी जे मी म्हटलं की ते व्यक्त होणं, कोणीही व्यक्त व्हायला लागले, त्या व्यक्त व्हायला पैसे लावले पाहिजेत तर गप्प होतील. आणि काही आगारा पेशा कोणी काही बोलतोय, टेलिव्हिजन चॅनल्सवरती हे सगळं दाखवत आहेत, टेलिव्हिजन चॅनल्स त्याच्यावरच्या बातम्या गेलेल्या आहेत. मी मागे अनेकदा हा विषय बोललो, म्हणजे त्याला वीट यायला लागला या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे त्या लोकांचाही ते, मी तर चॅनल बिनल फार पाहत नाहीत, मग त्याची ती रील्स काहीतरी यायला लागली आणि मग त्याच्यातनं वाटेल ते बोलत आहेत. आज मला असं वाटतं इथे अनेक लोकांनी अनेक वर्ष महाराष्ट्राचं राजकारण पाहिलेलं आहे, असा महाराष्ट्र कधी कोणी पाहिला नाही. हो, म्हणजे ज्या महाराष्ट्राने, मी नेहमी सांगत आलो की देशाचं प्रबोधन केलं ज्या महाराष्ट्राने, त्या महाराष्ट्राचं प्रबोधन करायची वेळ आली. पण काय असेल कारण? काय असेल? काय एवढा सार्वत्रिक ऱ्हास कशामुळे? ह्याचा सगळ्याचा ऱ्हास, मी मध्यंतरी पुण्याला एक व्याख्यान झालं माझं पुण्याला, आणि त्या पुण्याच्या व्याख्यानामध्ये मी तिथल्या आलेल्या लोकांना मी एक हाक दिली. मला असं वाटतं मी आता बोलत असताना ही माझी, तुम्ही पण एक हाक आहे असं समजा. आमरीची काय झालं या सगळ्या ह्याच्यात 95 हा मी एक त्याचा मध्य मानीन. 1995, 1995च्या अगोदरचा महाराष्ट्र आणि 1995 नंतरचा महाराष्ट्र. 1995 सालानंतर जर समजा तुम्ही बघितलं तर सगळ्याच गोष्टी, तुम्ही 91-92ला डंकेल आणि गॅट वगैरे आल्यानंतर ज्यावेळेला मार्केट ओपन झालं आणि ते मार्केट ज्यावेळेला ओपन उघडलं, ज्यावेळेला सगळं म्हणजे जग उघडलं भारताला, सो 95 नंतर मी बघतोय की 95 नंतर भारतामध्ये चॅनल्स झाली, इंटरनेट आलं, सगळ्याच गोष्टी येत गेल्या, सॅटेलाईट TV, सगळंच. आणि या सगळ्या गोष्टींमधनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकारण, चळवळी, संस्था, अनेक गोष्टी, अशा अनेक गोष्टी आहेत
महाराष्ट्रातल्या, ज्यातला सुशिक्षित मध्यम वर्ग हा बाहेर पडला. नको हे. माझी मुलं परदेशात जातील, माझी मुलं काहीतरी बघतील, मलाही करायचं नाही आहे. आणि तो श्रीमंत आणि गरीब याच्यामधला जो दुवा होता तो हरवला गेला. तुम्ही जर राजकारणाचा रास जर समजा महाराष्ट्रातनं पाहायला सुरुवात केली तर तुम्हाला तो तिखंड दिसायला सुरुवात होते. ज्यावेळेला सर्व चळवळी, तुम्ही 95च्या अगोदरचा सगळा काळ कुठचाही राजकीय पक्ष घ्या, कुठचीही चळवळ घ्या, कुठची मुवमेंट घ्या, तुम्ही हे सगळे सांभाळणारे, रन करणारे सगळे कुठच्याही पक्षाचे असू देत, हे मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग ह्याच्यातलेच होते. आणि श्रीमंत आणि गरिबीमधला तो दुवा होता, तो दुवा गेला. आणि तो दुवा गेल्यानंतर मग काय, कोण कोणाला सांभाळणार, प्रश्नच पडला. आणि तो जो मध्यम वर्ग आहे, तुम्ही बघा ना, 95च्या अगोदर मध्यम वर्गासाठी चित्रपट पण यायचे, ते चित्रपट पण बंद झाले. पण साहेब, मध्यम वर्गात दुफळी पडली. दुफळी नाही, सुशिक्षित मध्यम वर्ग म्हणतोय मी. तुमच्या लहानपणी, माझ्या लहानपणी आपल्याकडे जो असलेला जो होता तो सुशिक्षित मध्यम वर्ग होता, सुज्ञ मध्यम वर्ग होता. त्याच्यानंतर खालून अजून एक फळीवरती आली, तो मध्यम वर्ग झाला. पण त्या मध्यम वर्गामध्ये अनेक जण न शिकलेले होते, त्याच्यामुळे ती मोठी गॅप पडली. हो, पण एक मध्यम वर्ग होता, त्याला जागतिकीकरणाचा प्रचंड लाभ मिळाल्यामुळेच, फायनान्शियल पॉवर आल्यामुळे. एक्झॅक्टली. मग मी तेच बोलतो ना, गॅट डंकेल नंतर ज्यावेळेला मार्केट ओपन झालं, त्याला जग दिसायला लागलं. आणि जग दिसायला लागल्यावरती हे सगळ्या गोष्टी तोकड्या वाटायला लागल्या. त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टीतनं तो बाहेर पडला. बाहेर पडत असताना त्यांनी विचार केला, स्वतःचा, मुलांचा विचार केला, फॅमिलीचा विचार केला असेल. पण या सगळ्या गोष्टींचा जो ऱ्हास आहे तो हा सगळा वर्ग बाहेर गेल्यामुळे झाला. तुम्हाला असं वाटतं की एक मोठा वर्ग पुन्हा राजकारणामध्ये यायला पाहिजे? थांबा, सुविद्य वर्ग एक मोठा जर अमेरिकेला त्यांची मुलं जात असतील तर ती इकडच्या परिस्थितीला पूर्णपणे कंटाळून जाते, तसं तुमचं मत? परिस्थिती तर पूर्वी पण तशीच होती ना. म्हणजे अमेरिका काय आत्ता सुधारला आणि पूर्वी बेकार होता अशातला भाग नव्हता. नाही, पण यांना तिकडे जास्त. नाही, मला असं वाटतं, आता त्यांच्या मनात काय मला माहीत नाही, पण माझ्या मनात काय मला असं वाटतं की त्यांनी परत यावं. या गोष्टी हातात घेतल्या पाहिजेत, सांभाळल्या पाहिजेत. नाहीतर हे हाताबाहेर जाणार प्रकरण. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राची अवस्था उत्तर प्रदेश, बिहारसारखी होईल आपली. मला त्याची सर्वात जास्ती भीती वाटते मला. पण साहेब, मध्यम वर्ग, सुविद्य वर्गातल्या मुलांनी किंवा मुलींनी राजकारणात यावं अशी परिस्थिती तुम्हाला खरंच वाटतं का आहे म्हणून? तुम्ही स्वतः तुमच्या सगळ्या जाणीवा, कलाविषयक जाणीवा या भारदस्त आणि अभिजात आहेत, हे मला माहिती आहे. ते अभिजात्य नाही ना चालत राजकारणात. मला असं वाटतं की मग हे बघा, आपण नाकं बुरडतो, आपण सहज बोलताना बोलतो नको, राजकारण नको, बाकी काही राजकारण कसं नको? आज माझ्या माता भगिनी इथे समोर बसलेल्या, तुमच्या दिवसाची सुरुवात त्यांनी होते राजकारणाने. तुमच्या घरामध्ये येणारं पाणी, ह्याचा टॅक्सपासून सगळ्या गोष्टी, किती वेळ येणार, काय वेळ येणार, हे नगरसेवक ठरवतात आणि महानगरपालिका ठरवते. हे सगळे जाणार तिकडे. तुमच्या घरात येणारं दूध, याचा रेट, याच्यापासूनच्या सगळ्या गोष्टी हे दुग्ध विकास खातं बघणार, मंत्री बघणार आणि सगळे लोक बघणार, प्रशासन बघणार. तुमच्या घरामध्ये येणारी इलेक्ट्रिसिटी, तुमच्या घरामध्ये येणारं तुमच्या मुलांची काय फिया पासून सगळं तुम्ही काढून बघा, एक यादी काढा. तुमच्या दिवस जेव्हा सुरुवात होते त्या दिवसाच्या सुरुवातीपासून सगळ्या गोष्टींची शेवटापर्यंत दिवसाच्या राजकारण लपलेलं आहे त्याच्या मागे, ज्याला तुम्ही तुच्छ मानतात. पण साहेब थांबा, राजकारण म्हणजे निवडणूक लढवणं असं का समजताय तुम्ही? फक्त म्हणजे उद्या जर समजा त्यांना असं वाटलं की मला निवडणूक लढवायची आहे, आज आपण असं पकडूया की आज महाराष्ट्रामधल्या अनेक शाळा आहेत, बरोबर आहेत, जिल्हा परिषद शाळा आहेत, ग्रामपंचायत शाळा आहेत, अनेक संस्था काम करत आहेत. असं नाही आहे की सगळं रिकामं पडलं आहे, अनेक संस्था काम करत आहेत. पण अनेक लोक त्याच्यामध्ये अजूनही यायला पाहिजेत, त्या शिक्षणावरती काम झालं पाहिजेत, हे बोलले पाहिजेत. नाही, पण राजकीय नेता जर लसावीच्या मागे असेल, लघुत्तम साधारण विभाजक, लोएस्ट कॉमन, मला मतं हवी आहेत, तर मग सुविद्य मनुष्य, सुशिक्षित होऊन तो काय करेल? प्रश्न तुम्ही आत्ताचं राजकारण म्हणताय ना, माझं असं म्हणणं आहे आत्ताचा नाला साफ करायचा आहे मला. जो तुंबलेला नाला आहे तो जर साफ करायचा असेल तर सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे. तुम्ही या निमित्तानं या व्यासपीठावरून आवाहन करता युवकांना आणि युवतींना की तुम्ही राजकारणात या म्हणून, तर ते चांगले आहे. माझी इच्छाच आहे, ज्यांना खरंच यायचं असेल त्यांनी मला माहिती द्या. आता हे
आपण संस्था म्हणून कराल की नाही मला कल्पना नाही. बरं, माझी इच्छा नाही आहे, असं माझं म्हणणं नाही की फक्त माझ्या पक्षात या म्हणून. तुम्हाला जो आवडीचा पक्ष असेल त्या आवडीच्या पक्षात जा आणि काम करा, पण काम करा. यायला पाहिजे एवढं निश्चित. दुसऱ्या प्रश्नांकडे जाऊया. तुमच्याकडे 3 लेगसीज होत्या. कोण होत्या? कोण होत्या? वारसा लेगसी. हां हां. एक संगीत, एक व्यंगचित्रकला आणि एक राजकारण. तुम्ही व्यंगचित्रकला आणि राजकारण हे कॉम्बिनेशन का निवडलं? तुम्ही संगीत आणि राजकारण का नाही निवडलं? किंवा संगीत आणि व्यंगचित्रकला का नाही निवडलं? म्हणजे काय करायला तुमचे नाही, तुमचा अंतिम हेतू राजकारणाकडे यायचा होता. तुम्ही मग नाही 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 माझ्या मनात पण नव्हतं कधी. मी अनेकांना असं वाटतं की हे सगळं काय राजकारणातल्या माणसावरती विश्वास ठेवणं जरा थोडंसं कठीण असतं, पण माझ्यावर ठेवा. मी मला सहसा खोटं बोलता येत नाही मला. माझ्या वडिलांनी खूप प्रयत्न केले. मला संगीताचा कान उत्तम आहे. मी संगीत खूप ऐकतो, खूप ऐकलं आहे. भारतीय संगीतही खूप ऐकलं आहे, शास्त्रीय संगीतही खूप ऐकलं आहे, मी वेस्टर्न संगीतही खूप ऐकलं आहे. मी जगभरामधल्या अनेक देशांमधलं त्यांचं संगीतही खूप ऐकलं आहे आणि ते ऐकत असतो मी. त्याचा फक्त मी आव नाही आणत. आणि चित्रपट पाहत असतो. माझ्या वडिलांनी अनेक गोष्टींचे प्रयत्न केले. त्यांनी माझं नाव स्वरराज ठेवलं की हा काहीतरी करेल संगीतात. माझ्या बहिणीचं नाव जयवंती ठेवलं, तोही एक राग आहे. माझ्या आईचं नाव मधुवंती ठेवलं, तोही एक राग आहे. त्याच्यामुळे मला असं वडिलांना असं वाटत होतं मी काहीतरी करीन. पण चित्रकला ही माझ्या उपजत होतीच, माझ्याकडे होतीच, शाळेपासून करत होतो. आणि ते माझ्या वडिलांनी आणि बाळासाहेबांनी दोघांनी हेरलं होतं. मग मला ते काही डेव्हिड लोचे स्ट्रिप्स वगैरे द्यायचे, काही काढायला, काही माझ्याकडनं काही काढून घ्यायचे. शाळेत असतानाची गोष्ट. म्हणजे असं व्यवस्थित बसवून हे आता काढ असं. हा, रितसर. आणि मला इंटरेस्ट म्हणजे आता बाळासाहेब बसायचे, ज्यावेळेला व्यंगचित्र करायला बसायचे, बोर्ड घेऊन बसायचे, बाजूला बसायचो मी आणि ते ड्रॉइंग कसं करायचे असं बघत बसायचो मी. ऐकून पाहून माझ्यावरती खूप संस्कार झाले. मी ते घेतलं आणि कसं काय करायचं, काय गोष्टी करायच्या, कसं ड्रॉइंग करायचं, किती हलक्या पेन्सिलने, किती हलक्या हाताने करायचं, पासून त्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून पाहत आलो. आणि मला असं वाटतं की ते पुढे करावं असं मला वाटलं. आणि मी जे स्कूल ऑफ आर्टला गेलो. जे स्कूल ऑफ आर्टला गेल्यानंतर मी 3rd इयरला कॉलेज सोडलं, कारण मला व्यंगचित्रकार व्हायचं होतं. आणि मी व्यंगचित्रातले बादशाह माझ्या घरात बसले होते. स्कूल ऑफ आर्टमध्ये मला कोण शिकवणार होतं. पण नंतर मला एका अर्थी मला बरं वाटलं की पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये फार पदवीधर लागत नाही उमेदवार. हो, खरंच पदवीधर मतदार लागतात, पदवीधर कॅन्डिडेट लागत नाही. मला मागे एकदा, मला आता खरंच आहे, अजब देश आहे हा. मला एकदा प्रमोद नवलकरांनी मला एकदा खूप पूर्वी फॉर्म दाखवला होता, उमेदवाराचा अर्ज, आणि खाली लिहिलं होतं सही अथवा अंगठा. मी खोटं नाही सांगत तुम्हाला. तर त्याच्यामुळे 3rd इयरला कॉलेज सोडलं. तर आणि मग मी मार्मिकमध्ये व्यंगचित्र करायला लागलो. मग मी लोकसत्तेमध्ये 2 वर्ष फ्रीलान्सिंग. थांबा. तुम्हाला हा कॉन्फिडन्स कधी आला की आपण संगीत नको, असं काय ठरवलं का की नाही संगीत नको, आपण व्यंगचित्र आपल्याला जमते? हा कॉन्फिडन्स तुम्हाला कधी आला? कॉलेजमध्ये जेला शाळेलाच. शाळेत असताना? हो, शाळेमध्ये असतानाच आला. आणि मार्मिकमध्ये पहिलं कार्टून कधी आलं तुमचं? माझं मार्मिकमध्ये आलेलं, तुमचं वय काय होतं तेव्हा? सांगतो. एकदा मी शाळेतनं घरी आलो त्यावेळेला एक पेन्सिल स्केच करून बाळासाहेबांनी मार्मिकचं सेंटर पेज जे होतं ते घरी पाठवलं होतं. घरी आलो तर मला वडिलांनी सांगितलं की काकाने तुला सांगितलं आहे त्याचं पेनाने इंकिंग कर. म्हटलं का? तर त्याने सांगितलं आहे. तर त्यावेळेला मी 8वीत होतो. तर त्यावेळेला मी पेनाने पहिलं इंकिंग ते केलं होतं. आणि मग मी 10वीमध्ये वगैरे असताना
बाळासाहेब काही स्केचिंग करायचे, मग मला सांगायचे जरा इंकिंग कर, बघू काय करतोयस तू. असं करत करत ते डेव्हलप झालं. पण तुम्ही पूर्ण वेळ आपण कार्टुनिस्ट व्यावसायिक व्हावं असं तुम्हाला वाटलं? त्यावेळेला वाटत होतं, 100%. वाटत होतं? मला खरं तर मला आत्ताच्या तरुणांसारखंच, कारण त्यावेळेला खरं तर त्यांना तर ॲव्हेन्यूज इकडे भरपूर आजही आहेत, परंतु मी जे म्हणतोय त्याला ॲव्हेन्यूज त्यावेळेला इथे नव्हतेच, काहीच नव्हते इथे. मला खरं तर वॉल्ट डिझनी स्टुडिओमध्ये जाऊन मला ॲनिमेटर व्हायचं होतं. आणि कॉलेजमध्ये असताना मला माहितीच नव्हतं. आज सगळं इंटरनेट आणि सगळ्या गोष्टी असल्यामुळे तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचं हे तरी कळतं. तेव्हा तर आम्हाला कोणाला पत्र पाठवायचं हेच माहीत नव्हतं, आणि यंत्रणाही नव्हत्या ना तेव्हा. काहीच माहिती नव्हतं. म्हणजे माझं काम दाखवू तर कोणाला दाखवू, काहीच कल्पना नव्हती. पण त्याच्यामुळे व्यंगचित्र, ॲनिमेशन याच्याकडे माझा जास्ती कल होताच. लोकसत्तेत तुम्ही नोकरी केली. 2 वर्ष नोकरी नाही केली मी फ्रीलान्सर म्हणून काम केलं. पण मग आठवड्यात किती दिवस रोज जायचे? आठवड्यातून माझी 3दा व्यंगचित्र फ्रंट पेजला छापली जायची. बरोबर, ते मी बघितले. पण तुम्ही काय जेवणाचा डबा बिबा घेऊन तिकडे जाऊन? नाही, मी काम घरी करायचो. आणि माधवराव गडकरी होते आपले, हो त्याला माधवराव इथेच राहायचे हो. या. तर एक्सप्रेस स्टॉर्समध्ये जाऊन मी तिथे त्यांना व्यंगचित्र देत असे. त्यांनी मला एकदा विचारलं एका कार्यक्रमामध्ये, मला असं वाटतं पार्ल्याच्याच कार्यक्रमामध्ये, काय पार्ल्याचं हे मला माहीत नाही, पण पार्ल्याच्याच एका कार्यक्रमामध्ये मला त्यांनी विचारलं होतं की माझ्या लोकसत्तेसाठी व्यंगचित्र करशील का. तर मी म्हटलं बाळासाहेब मला विचारून सांगतो म्हटलं. पण दॅट वॉज अ कू. मग त्यांनी तुम्ही त्यांच्यासाठी ती फार मोठी गोष्ट असेल. एखाद्या पेपरसाठी तुम्ही कार्टून काढणं, ठाकरे परिवारातल्या नाही हो, त्यावेळेला कोण कुठचा राज ठाकरे परिवाराचे. नाही, प्रश्न परिवाराचा नव्हता, प्रश्न असा व्यंगचित्र म्हणजे माझ्यासाठी लोकसत्ता खूप मोठा होता हो. माझ्यासाठी माधवराव तर माधवराव खूप जायंट मोठे होते, ते खूप मोठे होते, म्हणजे होतेच ते खरे. पण माझ्यासाठी लोकसत्ता, मग मी बाळासाहेबांना विचारलं, बाळासाहेब म्हणाले कर लोकसत्तेमध्ये. मराठीत असं, इंग्लिशमध्ये सुद्धा असं लिहिताना म्हणतो की जोरदार फटकारे मारले व्यंगचित्र. तर ते नुसतं फटकारे नाही, नाजूक काम पण आहे ना ह्याच्यात व्यंगचित्रात. ते फटकारे बिटकारे हा जरा काव्यमय नाही, झालं. असं असाच आलेला शब्द आहे तो. फटकारे म्हणजे काय करायचं? नाही ते तुम्हाला माहीत फटकारे. नाही, असं काय तुम्ही नाही. मारता मला. अहो आम्ही काय भिंत रंगवतो का? पण ते नाजूक काम असतं. नाही, ते नाजूकच काम असतं. दुसरं असं या म्हणजे त्याला माहीत असेल पण तरी आधी पेन्सिलने काढायचं आणि मग त्याच्यावर इंकिंग करायचं असं असतं. म्हणजे त्याची एक प्रोसेस मला बाळासाहेबांनी शिकवली, माझ्या वडिलांनी शिकवली. पहिलं स्केचिंग करायचं, शांत बसायचं, थोडं आणि कुठेतरी 5-10 मिनटं जाऊन यायचं, बोर्ड उलटा ठेवायचा, उलटा ठेवून बघायचं चित्राचा बॅलन्स कुठे गेलेलं नाही असं दिसलं की जवळ घ्यायचा, इंक आणि ब्रश घ्यायचा आणि काढायचं. हो, तुम्हाला जोरदार थाप मिळाली शाबासकीची साहेबांच्या, बाळासाहेबांच्याकडून किंवा पप्पांकडून की हे छान झालं तुझं चित्र, लोकसत्य चित्र बघून? स्तुती फार करायची नाहीत कोणी दोघेही, पण मला कळायचं त्यांच्या चेहऱ्यावरनं तुम्ही की पण अमितची स्तुती नाही करत, आमची तक्रार येते. पण चांगली गोष्ट आहे ना. मला असं वाटतं की आपल्याला कळलं पाहिजे की ते चांगलं होतं किंवा नाही. ते तोंडावरती बोललं उगाच शेफारलं. एक मी तुम्हाला जरा थोडासा डीप प्रश्न विचारतो. हां, छपाई कला आली, वर्तमानपत्र आली, आणि त्या वर्तमानपत्राच्या उदरातून फोटोग्राफी, इलस्ट्रेशन आणि व्यंगचित्रकला आली. म्हणजे हे वर्तमानपत्राचं बाय प्रॉडक्ट असं आपण मानलं पाहिजे, बरोबर? आज सोशल नेटवर्किंग मीडिया आहे, तिथे तुम्हाला व्यंगचित्राची शक्यता दिसते का? मला थोडीशी दिसते. ती बरोबर आहे का सांगा? मीम्स नावाचा जो प्रकार काढतात लोक, त्याच्यात बराचसा ह्युमर असतो आणि तो निरोगी असतो. तर असं आपण म्हणू शकू का की सोशल नेटवर्किंग मीडियाचा उपयोग व्यंगचित्रकलेसाठी करता येऊ शकतो काय? अर्थातच करता येऊ शकतो. मला नाही आवडत. तुम्ही नाही करत? नाही, मी काय झालं, माझं मी काय म्हातारा नाही झालो आहे, पण वर्तमानपत्र आणि मॅगझिनमध्ये काम केलं असल्यामुळे मला थोडा अजून सोशल मीडिया मला थोडा व्यंगचित्रासाठी झेपत नाही आहे. पण जर समजा एखाद्या नव्या मुलाला झेपला तर ते ऑफकोर्स केलं पाहिजे, फॅन्टॅस्टिक मीडियम आहे. नक्की केलं पाहिजे. दुसरं, तुम्ही OTT बघता, सिनेमे बघता, अत्यंत आधुनिक सुसज्ज यंत्रणा तुमच्या घरी सगळी आहे, पण तुम्हाला वर्तमानपत्र खूप आवडतं. त्याचं कारण काय? ह्याचं कारण चॅनलवरती पाहण्यासारखं काही नाही.
बरं हे मी का आता आत्ता बोलतो अशातला भाग नाही. मी अनेक चॅनलच्या संपादकांशी बोलून झालेलं आहे माझं, आणि मी त्यांना सांगितलेलं आहे हे सगळं तुम्ही खरंच बंद करा. लोकांना पण इथे आवडत नाही. काय चाललंय असो, जाऊन दे, मला आपल्याला काय करायचं. नाही, पण वर्तमानपत्र आणि कार्टूनचं घट्ट नातं आहे म्हणून तुम्ही वर्तमानपत्राच्या बाबतीत जास्त नाही, इमोशनल मी मला असं वाटतं मी तुमचा विश्वास बसणार नाही, पण मी 97-98 साल असेल, 97-98 सालापासून मी आत्तापर्यंत मी कुठचंही न्यूज चॅनल पाहिलेलं नाही. का म्हणताय? नाहीच पाहत. तुमचा पक्ष निवडणुकीत असताना तुम्ही निकाल वगैरे सुद्धा टी व्ही छे नाही? छे नो चान्स. नाही. मला संध्याकाळी मी रिझल्ट घेतो, काय झालं बघतो, उभा आहे का उताणा पडलोय, पुढे जायचं दुसऱ्या दिवशी. व्यंगचित्रकाराकडे कोणते गुण नसावेत? कोणते गुण नसावेत? म्हणजे सद्गुण असते तरी नाही, व्यंगावर व्यंगचित्र काढू नये. छान. एवढं एकच. दुसरं असं की बरीचशी घाण किंवा समाजातल्या वाईट गोष्टींकडे खूप बघितल्यामुळे व्यंगचित्रकार हा सिनिक होतो, हे तुम्हाला मान्य आहे का? म्हणजे असं होईल का की साक्षात मदन जर तुमच्यासमोर उभा केला, मदनाचा किंवा अप्सरा, तरी तुम्ही, म्हणजे तुम्ही नाही पण व्यंगचित्रकार सांगेल अरे याचा जरा कान असेल, अप्सरेचा डोळा जरा तिरळा आहे. पण आम्हाला तिरकं दिसतं. हो, खरंच आहे ते. हो, मी तुम्हाला सांगतो ना, मला मला आता माझ्यात काही तिरकं दिसतं का? नाही तसं नाही. मला आता मी ज्यावेळेला चेहरा कोणताही चेहरा माझ्या समोर ज्यावेळेला येतो, कोणताही चेहरा, त्यावेळेला तो डिस्टॉर्ट होऊनच येतो. मग तुम्हाला भेटायला नाही लोकांची पंचायत, त्यांचा आधीच कार्टून. मी असं काय लगेच आता दिसतोच बरं का तू, घे असं नाही करत मी. असं नाही. मला काय दिसतंय मी तुम्हाला सांगितलं. नाही, पण मग चांगलं बघण्याची दृष्टीच लोप पावते का? असं नाही, असं काही नाही आहे. असं नाही. नाही. शेवटचा प्रश्न, व्यंगचित्रकलेचा हा शेवटचा, या थीमचा शेवटचा प्रश्न. तुम्ही मागे बोलला होता की मी रोज व्यंगचित्र काढीन. काय? मी रोज व्यंगचित्र काढेन असं तुम्ही मागे बोलला होता. असं 4-5 वर्षापूर्वी मला आठवतंय. आणि तुम्ही रोज बसून मला खरं सांगू तुम्हाला, मला स्वतःचं वर्तमानपत्र काढायचं होतं. आणि मी जसं त्या सगळ्या प्रोसेसमध्ये घुसत गेल्यानंतर माझ्या असं लक्ष झालं, खूप लोकांशी मी बोललो वगैरे. आणि मग ते काय होतं, ते जाहिरातींवरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि मग मोठ्या प्रमाणावरती हल्ली काय झालं आहे, सगळ्याच वर्तमानपत्रामध्ये असं नाही म्हणणार मी, पण मग ते काय झालं की जाहिराती मिळत नाहीत म्हटल्यानंतर त्यांच्या विरोधात बातम्या टाकायला सुरुवात करायची त्या कंपन्यांच्या, आणि मग ते ब्लॅकमेलिंग सगळं सुरू होतं, आणि मग त्याच्याबद्दल जाहिराती मिळवायच्या. आणि ते मी म्हटलं जाऊ दे, मरू देत. पण माझी वर्तमानपत्र काढायची इच्छा आहे. हो. बाकीच्या वर्तमानपत्रांची परिस्थिती थोडी फारशी चांगली नाही असं मी ऐकतो, तरीही तुम्हाला. माझ्या वडिलांनी आणि काकांनी अनेक मासिकांची परिस्थिती चांगली नसताना मार्मिक काढला होता. तर मला असं वाटतं की वर्तमानपत्र काढून तर बघू, काहीतरी नवीन देईन मी. मराठी आणि इंग्रजी दोन्ही की फक्त मराठी? सुरुवातीला मराठी. आणि त्यात तुमचं रोज एक कार्टून असेल? नाही, रोज नाही, झेपेल का कसं? रोज नाही? ते येईल तेव्हा आपण बोलू ना आपण. आता सिनेमा आणि राजकारण ही जुळी भावंड आहेत आपल्या देशात. सिनेमा आणि राजकारण ही जुळी भावंड आहेत. त्यापैकी एक भाऊ सध्या खूप जोरात आहे, तो म्हणजे सिनेमा. तर हे राजकारणाचं अपयश आहे का? राजकारणी लोकसुद्धा आता सिनेमाच्या लोकांच्याकडे आकृष्ट झालेले आहेत. त्यांचा मोठ्या प्रमाणात असं दिसतं आहे की राजकारणातल्या लोकांना सिनेमातल्या लोकांचा आधार घ्यावासा वाटतो का? उदाहरणार्थ मी नावं नाही कोणाची घेणार, पण राजकारणी आणि सिनेमातले लोक यांचं नातं जरा जास्त घट्ट होत चाललेलं आहे. ते थोडंसं चिंताजनक आहे. पण ते शेवटी तर चित्रपटात जरी असले तरी ते ह्या समाजाचाच एक भाग आहेत ना. नाही, पण राजकारण्यांपेक्षा नटांचा किंवा नट्यांचं अपील जास्त आहे असं वाटतं तुम्हाला सध्या? मला नाही माहीत. असेल. तुम्ही का उत्तर देत नाही या प्रश्नाचं? असेल, मला माहीत नाही. मी कसा बघू त्यांना? असेल.
राजकारण्यांचं अपील कमी होते आणि सिनेमातल्या लोकांचं अपील जास्त होते असं तुम्हाला वाटतं का? कारण ते फक्त लिहून दिलेले डायलॉगच बोलतात, त्याच्यामुळे बरं वाटत असतील ते लोक. चांगलं होतं उत्तर. कारण हे काय वाटेल ते बोलत असतात सगळे दिवसभर. आणि मी आजही माझं असं म्हणणं आहे की पूर्वीच्या एक 20 वर्षापूर्वीचा काळ राजकारणाचा बघितला तर एक राजकारण पण हेल्दी राजकारण होतं. हं. कळलं का? घरापर्यंत आलेल्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. तुमच्या बायका पोरांवरती आरोप करतायत, ह्याच्यावरती आरोप करतायत, हे सगळं चालू पण आहे. त्यावेळी राजकारणातल्या घरातले लोक पण जबाबदारीने वागायचे ना. खरं आहे. हां, आता परंतु तर- या सगळ्या ह्याच्यामध्ये जे ज्या लेवलला चालू आहे आत्ता, हां, ती वाईट लेवल आहे खरं आहे. ती लेवल खूप वाईट आहे. आणि अशा वेळेला मला असं वाटतं की लोकांनाही या गोष्टींचा विरंगुळा म्हणून सिनेकलावंत, नाट्यकलावंत यांच्याकडे बघून बरं वाटत असेल. तुम्ही शाळा बुडवून सिनेमा बघितलाय का कधी? शाळेला न जाता नाही, नाही नाही असं नाही केलं कधी? नाही नाही. आईंबरोबर सिनेमा जाण्याची अशी एक पद्धत होती. आई मुलांना घेऊन सिनेमाला जायची. तर तसं तुमच्या आई नाही? मी आईबरोबर पाहिलेला मला असं वाटतं एकच चित्रपट आहे. पण आई वडिलांबरोबर पाहिलेले अनेक चित्रपट आहेत. हां, मी तुम्हाला एक जर गोष्ट सांगितली तर तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल. मला नाही वाटत असं कोणाच्या बाबतीत कधी काही घडलं असेल. 1975ला मी 3रीमध्ये होतो आणि त्यावेळेला मला ऑगस्ट महिन्यामध्ये मला कांजण्या झाल्या होत्या आणि मी घरी होतो. आणि ते भयंकर त्रासाचं असतं ते सगळं. आणि घरी असताना त्यावेळेला 15 ऑगस्ट 1975ला शोले लागला. आणि माझ्या वडिलांना मार्मिकसाठी रिव्ह्यू लिहायला लागायचा. त्याच्यामुळे ते माझ्या बहिणीला घेऊन शोले पाहायला गेले. आणि त्यावेळेला एक होतं काहीतरी शोले 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 जरा थोडं सुरू झालं होतं. तो चित्रपट मला काय पाहता नाही आला. 1977 साली मी एक गरम काहीतरी खाण्याचं काहीतरी भांडं होतं. आमच्या घरातला एक काम करणारा मुलगा घेऊन येत होता आणि ते माझ्या सगळं इथे पडलं आणि इथून कानापासून मी पाठ हात सगळं माझं सगळं भाजलं होतं. तुमचा विश्वास नाही बसणार पण त्यावेळेला माझ्या आईने बाळासाहेबांना रडत फोन केला मला भाजल्यावरती. दुपारच्या वेळेला काही ड्रायव्हर वगैरे काही नसायचं. मला अजूनही आठवते बाळासाहेब दुपारची वेश म्हणजे लुंगी बनियान याच्यातनं टॅक्सीतनं आले होते घरी, ते आणि मा. आणि मग त्याच्यानंतर ते भाजल्यानंतर काही 2-4-5 आठवड्याभरानंतर माझे वडील आणि बाळासाहेब कुठेतरी बाहेर गेले आणि त्यांनी मला शोलेची LP आणून दिली होती. त्यावेळेला ती डायलॉगची LP यायची, संवादांची LP आली होती. हां. LP यायची, 2 LP यायच्या. दिवसातनं 2दा-3दा काय करणार काय, दिवसातनं 2दा-3दा ते ऐकलं जायचं. त्यावेळेला मी 5वीत होतो. तोंडपाठ होता मला अख्खा शोले. आणि 1979ला मी ज्यावेळेला 7वीमध्ये होतो त्यावेळेला पुन्हा तो शोले गेलेला आमच्या इकडे बादलबिदली बरखायला लागला. आणि त्यावेळेला माझी आई मला शोले बघायला घेऊन गेली होती. तो पहिला प्रसंग ज्यावेळेला मी आईबरोबर चित्रपट पाहायला गेलो. आणि ज्यावेळेला चित्रपट सुरू झाला तेव्हापासून मी अख्खा चित्रपट बोलत होतो. संवाद पाठ म्हणजे मी जो चित्रपट पाहिलाच नव्हता त्याचे डायलॉग माझे अख्खे पाठ होते. तुम्ही कधी जावेद साहेबांना सांगितलं? हो, मी त्यांना सांगितलं होतं मी त्यांना. पण तो असं मला नाही वाटत कोणाच्या बाबतीत असं काही अख्खा चित्रपट पाठ आहे आणि नंतर बघायला गेला असं झालं असेल. त्याच्यामुळे आईबरोबर तो एकच चित्रपट. तिकिटाच्या रांगेत उभं राहून पाहिलेला पहिला सिनेमा? बरेच आहेत तसे, कॉलेजमध्ये असताना खूप पाहिलेत. तुम्हाला काही इंटरेस्ट आहे का ह्याच्यात? हे नाही, मला जे सांगितलंय ना संस्थेने नाही मी आपल्या विचारलं बरंच पार्लेकर आहेत ते. तुमची आवडती नटी बिटी असं काय होतं का तुम्ही तरुण असताना? ही नटी खूप आवडते, हा नट खूप आवडतो असं काही? मला पूर्वीपासून आत्तापर्यंत साधारणपणे आवडलेली नटी ही फक्त हेमा मालिनी आहे.
हेमा मालिनीच्या चेहऱ्यामध्ये जेवढं उत्तम पावित्र्य आहे तेवढं मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्याही नटीमध्ये आजपर्यंत तिच्या चेहऱ्यामध्ये पाहिलं असेल. कदाचित हेमा मालिनीच्या आगमनानंतरच आपल्याकडची कॅलेंडर बदलली असतील. तुमच्यातला कार्टुनिस्ट त्यांना बघून नाही, त्या बाईमध्ये व्यंग नाही, कोणतंही व्यंगचित्र काढण्यासारखं काही नाही. पण अशी आणखीन काही नावं आठवतात की निर्व्यंग आहे, अव्यंग आहेत, काही व्यंग नाही, असं काढता येणार नाही या व्यक्तीचं कार्टून, असं काही आठवतंय तुम्हाला? असे खूप असतील. सध्याचे सिनेमे तुम्हाला हिंदी कसे वाटते? एक काळ होता, एक जिन्सी होता सिनेमा, सगळे आपण एकत्र सिनेमाला जायचो कुटुंबातले लोक. आता सिनेमाला सुद्धा अनेक लेयर्स आहेत, OTT सुरू झालेले आहे. तर तुम्हाला दक्षिणेचे सिनेमे तर हॉलिवूडलाही गाजले, ते नेटू नाटू वगैरे काय ते. मराठी सिनेमाची स्थिती तुम्हाला कशी दिसते आणि कशी वाटते? मराठी सिनेमाची हां, आणि मग आपण हिंदीकडे येऊ. म्हणजे मला मराठी सिनेमा डेव्हलप होताना दिसतोय, पण मला ज्याला आपण बांधीव असा जो म्हणतो आपण, बांधणी झालेला, त्याच्यावरती खूप काम करायला पाहिजे असं. काही जण खूप छान छान, मी परवा दिवशी वाळवी पाहिला, फार सुंदर चित्रपट आहे, फारच सुंदर चित्रपट आहे. उत्तम चित्रपट येत आहेत, मराठीमध्ये पण येत आहेत, नॅशनल भाग नाही. नाही, पण मग तुम्ही उत्तम सिनेमा म्हणजे पटकथा ही त्याचं मेन. सर्वच, सगळीच गोष्ट आली. उत्तम चित्रपट म्हणजे सगळं उत्तम. नाही, पण आधी गोष्ट उत्तम असली पाहिजे. गोष्ट उत्तमच आहे त्याची, छोटी गोष्ट आहे पण ती छान गोष्ट आहे. पण मला आठवतंय तुम्ही सिनेमाचं इतकं तुम्हाला तंत्र कळतं की तुम्ही एका सिनेमाला मला घेऊन गेला होता आणि तो सिनेमा संपल्यावर तुम्ही त्या दिग्दर्शकाला सांगितलं, तो अर्थात निवडक लोकांसाठी खेळ होता, की तुमच्या सिनेमात खूप ग्रेन्स आहेत, म्हणजे पिक्सेल्स खूप होते. तुम्ही इतक्या बारकाईने सिनेमा बघता? हो, मी बारकाईने. माझा फिल्म मेकिंग हे माझं पॅशनच आहे, त्याच्यामुळे. तुम्ही सिनेमा निर्मितीकडे का वळला नाही? का वळलो नाही? तुम्ही पेपर काढणार म्हणताय, मग सिनेमा निर्मिती करायला काहीच हरकत नाही. ते पण मी ज्या काळामध्ये होतो त्या काळामध्ये व्यंगचित्र, राजकारणामध्ये मी आलो आणि त्याच्यात जो घुसत गेलो त्याच्यात करीन. पण मी चित्रपट निर्मिती करतोय मी आता. हां, पण मग त्याच्यावर तुमची पकड आहे, माझी पकड, पटकथा आहे, सगळं. तुम्ही आंघोळ करताना आमच्यासारखी, आम्ही आंघोळ करताना गुणगुणतो, तुम्ही सुद्धा गुणगुणतो. मला एक विचार वाटलं, तुम्ही आंघोळ करता का असं विचारलं होतं. मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करत नाही, त्यामुळे मी हा प्रश्न तुम्हाला विचारणार. तुम्ही आंघोळ करताना गाता का, किंवा तुम्ही गाताना आंघोळ करता का, कसं? माहीत नाही आता, म्हणजे असं काय रोज काय आता चला आंघोळीला गाऊया म्हणजे चला आंघोळीला जाऊया नको. युअर टर्निंग माय क्वेश्चन ऑन इट्स हेड, असं नाही. सहज तुम्ही खूप छान गाता, मला माहिती आहे. मी खूप छान गाता आणि तुम्ही हरकतीसुद्धा घेता गाण्यातल्या. तर मग इतकं सगळं असताना तुम्ही उगाचच खळलं फटाकवरी का करत असता माझे? अरे तोही एक सूर आहे ना. नाही, तो सूर नाही, तो राग आहे, पण तो राग वेगळा आहे. तुम्ही किशोरीताईंच्या कार्यक्रमात बोलला होता. काय अमरीशजी, एक गोष्ट लक्षात घ्या की राग येणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. उठल्या सुटल्या तुम्हाला राग येतो अशातला काही भाग नाही आहे. परंतु मला असं वाटतं की काही गोष्टी या माझ्या लोकांसाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या माणसांसाठी, जर समजा मला त्या गोष्टींचं जर कोणी त्याच्यावरती कुरघोडी करत असेल तर मला राग येणं स्वाभाविक आहे. आणि त्या रागापोटी त्या सगळ्या आलेल्या गोष्टी असतात. कोणाबद्दलचा काही द्वेष असतो अशातला काही भाग नाही. असा एक आता बघा, आता हा प्रश्न तुम्ही असा उलटा करू नका. तुम्ही हळूहळू हिंदुत्वाकडे असं तुमची असं काय आहे? नाही, मला हळूहळूचा अर्थच कळलेला नाही. म्हणजे मी आधी फारसी होतो, मग मी मुस्लिम झालो, आणि मग आता हळूहळू थोडंसं हिंदू व्हायचं चालू आहे, पण घेत नाहीत कोणी तुम्हाला धर्मात, असं काही नाही आहे माझं. मी एका अत्यंत कडवट हिंदुत्ववादी घरामध्ये जन्माला आलेलो आहे, अत्यंत कडवट मराठी घरामध्ये जन्माला आलेलो आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर वाटत असेल की माझा पहिला पक्षाचा झेंडा याच्यावर जर समजा तुम्ही जात असाल, मी माझ्या वयाच्या 37व्या वर्षी पक्ष काढला आहे. हो. आणि त्यावेळेला मला कोणीही माझ्या आजूबाजूला नव्हतं जे मला कोणी गाईड करू शकेल, सांगू शकेल.
त्याच्यामुळे जे काही लोक आजूबाजूला माझ्या जे सांगत होते, बोलत होते, ज्या गोष्टी करत होते, त्याच्यातनं ती निर्माण झालेली गोष्ट होती. परंतु माझ्या मनातला आत्ताचा जो झेंडा आहे हा माझा त्यावेळेला माझा तोच झेंडा माझ्या मनामध्ये होता. परंतु अनेक फोर्सेस होते त्यावेळेला जे मी काही तुमच्या सगळ्यांसमोर उलगडू शकत नाही. परंतु असे अनेक लोक होते की आजूबाजूला की नाही तू हे केलं पाहिजे, तू असं केलं पाहिजे, तू तसं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. सो माझी त्यावेळेची तुम्ही वयानुसार माझी तुम्ही त्यावेळेची परिस्थिती लक्षात घ्या. पण मला जे करायचं होतं तुम्ही विचार करा की ज्या वेळेला त्या रजा अकादमीच्या लोकांनी ज्या वेळेला आपल्याकडे मोर्चा काढला होता आणि आमच्या पोलीस भगिनींना मारलं होतं, टेलिव्हिजन चॅनलच्या व्हॅन जाळल्या होत्या, त्यांच्या विरोधात मोर्चा काढणारा माझाच पक्ष होता, दुसरे कोणी नव्हते त्यावेळेला. या पाकिस्तानी कलावंतांना हाकलून देणारा पण आम्हीच होतो. परत आले नाहीत परत कधी इथे. नाही, पण तुम्ही जर संगीत इतकं मानता आणि संगीताला कोणतेच भेद मान्य नसतात तर मग नाही, मला असं वाटतं की तुम्ही त्या दिवशीचं जावेद अख्तरांचं पाकिस्तानमधलं स्टेटमेंट ऐकणं गरजेचं आहे की तुमच्या मेहदी हसनचं आम्ही कौतुक करायचं पण आमच्या लता मंगेशकरांना तुम्ही नेणार नाही. नाही, पण लता मंगेशकरांना तिकडच्या राष्ट्रपतीने श्रद्धांजली वाहिलेली आहे. नाही, तुम्ही कार्यक्रम म्हणतोय मी, श्रद्धांजलीचा काय संबंध? इकडचे जातात लोक तिकडे कोण जात नाही तिथे, कार्यक्रम पण होत नाहीत. तुम्ही मला अजूनही आठवते जगजित सिंग तिकडे गेले होते, त्यांचं ऑडिटोरियम जिथे कार्यक्रम होता त्याला टाळं लावलं त्यांनी. हे मला मान्य आहे, पण 4 वर्ष आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या देशामध्ये अनेक कलावंत आहेत, त्यांना वापरा ना. तुम्हाला लागतात कशाला बाहेरून लोक? तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही बाहेरून घेता, बरोबर आहे? किंवा माझ्याकडे आता मला कोणतरी मला ड्रायव्हर पाहिजे, मला महाराष्ट्रात फिरलो मला मिळत नाही आहे, मग मी गुजरातमध्ये पाहिलं नाही मिळत आहे, मध्य प्रदेशमध्ये पाहिलं नाही मिळत आहे, कुठे नाही पाहिलं, बरं मग आपण नेपाळमधनं मागू. तर ठीक आहे ना. या देशात इतकं टॅलेंट गच्च भरलेलं आहे, गायक इतके सुंदर. आज तुमच्या टेलिव्हिजन चॅनलवरती जे काही गाण्याचे कार्यक्रम होतात, काय मुलं गातात, मग ती नरडी हवीत कशाला आपल्याला? मग आता हे जे तुम्ही करतात आला, तुम्ही तुमचं हिंदुत्व म्हणणार काय कसं? नाही, प्रश्न हिंदुत्व. मला पहिल्यांदा म्हणजे ना, मला जे हिंदुत्व म्हणून बोलतात ना, त्यांनी मला पहिल्यांदा त्यांचं हिंदुत्व समजून सांगायचं म्हणजे काय. ते म्हणतील तुम्ही तुमचं हिंदुत्व काय त्या. मी सांगितलंच ना, मी माझ्या गोष्टी मी इथं प्रूव्ह केलेल्या आहेत. मशिदीवरच्या भोंग्यांचा विषय, मला समजतच नाही. जर सौदीमध्ये जर समजा मशिदीवरचे भोंगे बंद होऊ शकतात, मग सौदीमध्ये होऊ शकतात, मग मोदी का नाही करू शकत? पण मग आता इथे एक तिसरा फॅक्टर पण आहे, ते म्हणतात मी हिंदुत्ववादी आहे. पण माझं काही त्यांच्याबद्दल म्हणणं नाही ना, कोणी लंगोट घालावा. आता प्रश्न तुम्ही कशा प्रकारे ती गोष्ट मांडताय, तुम्ही कशा प्रकारे तिकडे ती गोष्ट घेऊन जाताय, हे सर्वात जास्ती महत्त्वाचं आहे ना. नुसतं बोलून काय होणार आहे? मराठीसाठी जी केलेली जी आजपर्यंतची आमची जी सगळी आंदोलनं आहेत, ही जर समजा तुम्ही काढून बघितलीत तर नुसतं काय मराठी बोललं नाही आहे. आणि आता माझं असं मत आहे की उद्या तुम्ही 2 तारीख आहे, उद्या गुढीपाडव्याची सभा आहे, उद्या हे बघा. उद्या तुम्ही तुमची भूमिका अजून काहीतरी येईल. आपण संगीताकडे जाऊया. संगीताकडे आर डी बर्मन तुमचे अत्यंत आवडते संगीतकार. त्यांच्या मी मशिदीच्या बांगेवरून आर.डी. बर्मनवरती गेला नाही, जायला काहीच हरकत नाही. आर डी बर्मन, मला एक सांगा की नौशाद साहेब, गुलाम हैदर, सी रामचंद्र, एस डी बर्मन, त्यांच्यानंतर आर डी बर्मनचा काळ सुरू होतो. आर डी बर्मन नंतर आर डी बर्मनच आहे. त्यांचंच अनुकरण, त्यांचाच अंमल अजून खूप जोरदार आहे. तर याचा अर्थ आपलं हिंदी सिनेमाचं सध्याचं गाणं पुढे जात नाही आहे, ते अजून आर डी बर्मनच्याच. नाही, मला कोणावरती काही कोणाला कमी लेखायचं नाही आहे मला, पण मला जाणवते ती गोष्ट अशी आहे की आत्ताचे संगीतकार ह्यांचं म्हणजे समजा आता मी राजकारणामध्ये असेल तर राजकारणामध्ये असताना माझं इतर वाचनही असलं पाहिजे, तर मी काहीतरी राजकारणामध्ये देऊ शकेन, बोलू शकेन.
जसं संगीतकार आहे, मला असं वाटतं संगीतकाराने खूप ऐकलं पाहिजे. हो ते काय. म्हणजे आपल्या शास्त्रीय संगीताचे ज्यावेळेला आपल्या कार्यक्रम ज्यावेळेला होत असत त्यावेळेला आपल्याकडचे हिंदीमधले संगीतकार त्या शास्त्रीय संगीताला येऊन बसत असत की काहीतरी मिळेल. हो आता ती गोष्टच राहिली नाहीत. ही लोक ऐकतच नाहीत. जर तुमचं ऐकणं थांबलं, तुम्ही प्रोड्यूस काय करणार आहात? तुम्ही जर तुमचं वाचन थांबवलं तर तुम्ही काय बोलणार आहात? त्याच्यामुळे हे लोक ऐकत नाहीत. म्हणजे आणि त्याच्यामुळे न ऐकल्यामुळे संगीत तुम्ही जगभरातलं न ऐकल्यामुळे तुम्ही तुमच्यातच अडकता आणि मग त्याला जेव्हा रिस्ट्रिक्शन्स येतात त्यावेळेला तुम्हाला असं तुम्ही तेच करत राहता. रिपीट होतंय सर. पण तसं आर डी बर्मन गेम चेंजर म्हणावं लागेल. कारण त्यावेळेला म्हटलं तर आता त्यावेळेला काळाच्या पुढे होता तो. हां काळाच्या पुढे. पण तसे एक अजून एक दोघे जण होते म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल. ह्यांना आपण नाकारून चालणार नाही मला असं वाटतं. मोठेच होते सांगितलं. आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल मी जर चुकत नसेल तर त्यांनी आत्तापर्यंत 6,500 गाणी दिली आहेत. भारताच्या सांगीतिक इतिहासामधला सगळ्यात जास्ती जर कोणी जर काम केलं असेल तर त्यांनी केलं आहे. 635 फिल्म्स केलेत. आणि मला या सगळ्या गोष्टीमधला आनंद हा आहे की त्यातले लक्ष्मीकांत हे कुडाळकर आहेत. हे आपले मराठी आहेत. हां पाडलेकर आहेत. पार्लेकर आहेत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की या लोकांकडे जसं आर डी बर्मनकडे बघतात तसं मराठी माणसाने कुडाळकरांकडे पण पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. हो प्रश्नच नाही. तुमची जी सिग्नेचर कॉलर ट्यून आहे ती दिदींचं गाणं आणि त्याचं म्युझिक एल पीच आहे. कभी तो मिलोगे जीवनसाथी. हो मला असं वाटतं सती सती सावित्री सती सावित्रीमधलं. दीदींविषयी सांगा. दीदीने तुम्हाला जवळजवळ पुत्रवत प्रेम केलेलं आहे. दीदींना तुम्ही किती वर्ष ओळखत होतात मला माहीत आहे. तर दीदींच्या 2 आठवणी जर सांगितल्यात तर आवडेल. काय सांगणार त्यांच्या. प्यारे भाई. दीदी कधी रागावल्या तुमच्यावर? कधी गैरसमज झाले? असं कधी झालं एकदाच झाले होते. झालं होतं. आणि का झाले कोणामुळे झाले ते सोडून द्या. आणि मी बोलणं बंद केलं. अच्छा. फोन बिन काही नाही सगळं बंद केलं. आणि एके दिवशी पुण्याला एक त्यांचा कार्यक्रम होता. त्या पुण्याच्या कार्यक्रमाला त्या संस्थेने मला बोलवलं होतं आणि मी लांब उभा होतो. म्हणजे असं हे जर स्टेज असेल समजा मोठं तर स्टेजच्या मागच्या बाजूला कुठेतरी कोपऱ्यामध्ये मी आणि आमचे प्रसाद पुरंदरे आणि वगैरे सगळे आम्ही सगळेजण उभे होतो. आणि इतक्यात गॅप गेली असेल साधारणपणे एक 3-3.5 महिन्याची. आणि आम्ही गप्पा मारत बसलो असताना मला एक कोणतरी माणूस आला आणि मला म्हणाला की दीदींनी वर बोलवलंय. बरं. परत आला माणूस. येता येणं बोलत आहेत त्या. गेलो मी वर गेलो त्यावेळेला ते त्या ह्या अशा विंग्स असतात ते उघड्या असतात त्या. आणि या बाजूला असे त्यांच्या खोल्या होत्या. स्टेजवरतीच होत्या. आणि दीदी गात होत्या. मी वरती गेलो आणि खुर्चीवरती बसलो. गाणं गाऊन आल्या असं माझ्याकडे बघितलं. मी गेलो पाया पडलो आणि असं बाजूला उभा राहिलो. आल्या आणि खुर्चीत बसल्या. असं माझ्याकडे बघितलं. बसा. मी फक्त रडलो नव्हतो त्यावेळेला बाकी काही नव्हतं. आणि बसवलं असं मला म्हणाला चिडलात माझ्यावर. तर म्हटलं दीदी तुमच्यावरती चिडण्याची आमची अवकात नाही. पण म्हटलं वाईट वाटलं म्हणून म्हटलं मी दूर झालो. मला म्हणाल्या की मी दिलगिरी व्यक्त करू. म्हटलं काय बोलताय तुम्ही. मी म्हटलं काहीतरी काही बोलू नका म्हटलं तुम्ही. मग असं असं पायावरती हात ठेवला. असं केलं. आहात ना जाऊ नका नंतर जेवायला जाऊ.
ओ खूपच मग छान. परत तेव्हापासून परत असं एकदाच झालं होतं फक्त. पण एक कोणतरी एक मध्ये व्यक्ती होती, त्याने आमच्यामध्ये वाद घडवून आणला होता. दीदींचं किंवा किशोरदांचंही असेल, आशाताईंचं असेल, पण 3-4 गाणी अशी असतात का की जी मनात तुमच्या सतत रेंगाळत राहतात, किंवा त्या गाण्यांचं तुमच्या व्यक्तिगत जीवनातल्या घटनांशी असोसिएशन असतं, असं काही? खूप आहेत. हो. खूप मी खरं गाणं मनापासून ऐकतो. तुम्ही असं काही नाही की गाणं बरोबर ऐकतो, मी मनापासून ऐकतो. पण दीदींचं आणि माझं खूप वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग होतं. म्हणजे त्यांच्यासाठी मी आता हे काही मोठेपणा नाही, परंतु मला माहिती आहे की त्यांच्यासाठी मी मुलासारखा होतो. हो हो. आणि माझ्या घरी कधी आलात तर माझ्या घरी त्यांनी एक मला अगदी शेवटी मला तरी एक लिहून दिलेली गोष्ट आहे. जगातली सगळ्यात श्रीमंत जर कुठची गोष्ट असेल तर तो आईचा आशीर्वाद, तुझी लता. आणि आमचं खूप चांगलं बॉन्डिंग त्या होतं. गाण्यांविषयी बोलायच्या तुमच्याशी? हो, खूप. तुम्ही त्यांना तुम्हाला आवडलेल्या त्यांच्या गाण्यांच्या निर्मितीविषयी मी दोनदा तर अशा गोष्टी अनुभवल्यात की मला नाही वाटत की कोणाच्या अनेकांच्या असतील त्यांच्या जवळच्या लोकांच्या. पण मी आणि दीदी गप्पा मारतोय दुपारची वेळ, दोघेजण गप्पा मारतोय, इतक्यात मीनाताई आल्या, बसल्या. मग काहीतरी गाण्यांवरतीच बोलत असतो. मग काहीतरी मीनाताई म्हणाल्या की नाही दीदी असं नाही ते गाणं, ते असं गाणं आहे. एवढ्यात उषाताई आल्या. मग उषाताई बसल्या. मग काहीतरी परत त्या गाण्यांवरती बोलायला लागल्या. मग ह्या काहीतरी म्हणायला लागल्या. एवढ्यात बाळासाहेब रुद्रनाथजी आले, ते बसले. मग त्यांचं काहीतरी गाण्याचं सुरू झालं. मग अशा ते चौघेजण बोलत आहेत. इतक्यात समोरच्या दरबारातनं आशाताई आल्या, त्या समोरच्या खुर्चीत बसल्या. मला वाटलं मी विम्बल्डन फायनल बघतोय. वा 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 वा. 2-3 तास ते आपले बोलत होते आणि मी आपलं ऐकत होतो. असं 1-2दा झालं असं. हे अद्भुतच आहे. मी एकदा म्हटलं होतं ना की ती इमारत जी आहे प्रभुकुंज, ही इतकी अद्भुत आहे. मला नाही वाटत असं जगात कुठची इमारत असेल. त्या प्रभुकुंजच्या पहिल्या मजल्यावरती हिंदी चित्रपटसृष्टी किंवा आपली सगळ्या संगीत चित्रपटसृष्टीवरली जवळपास 20,000 गाणी एका फ्लोअरला येतो, एका मजल्यावर आहेत. हो हो हो. फारच. पण आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे कलावंताची कदर नाही. दीदी हा विषय वेगळा आहे, परंतु आपल्याकडे कलावंत, मी त्यादिवशी माझ्या एका भाषणामध्ये म्हटलं होतं ना मी की आपल्याकडे जेवढ्या प्रतिमा जपल्या जातात तेवढ्या प्रतिभा जपल्या जात नाहीत. क्या बात. बहुत सुंदर. आणि त्याच्यामुळे बहुत सुंदर. आपल्याकडच्या कलाकारांचे चौक असतात आणि नको त्या लोकांचे फ्लायओव्हर्स असतात. मी तुम्हाला खरंच सांगतो, मी ज्यावेळेला माझ्या मध्यंतरी एका भाषणामध्ये मी म्हटलं होतं, मी इटलीच्या ज्यावेळेला रोमच्या विमानतळावरती उतरलो आणि ज्यावेळेला मला त्या एरोस्टेसचा आवाज ज्यावेळेला मला कानामध्ये आला की वेलकम टू लिओनार्दो दा विंची एअरपोर्ट, मला इतकं बरं वाटलं. असं एक तरी विमानतळ आहे का, एक तरी रेल्वे स्टेशन आहे का जे आमच्याकडे आर्टिस्टच्या नावाने ओळखलं जातं? नाही ना. काहीच नाही. म्हणजे एवढं म्हणजे त्या दिवशी मी तेच म्हटलं ना की ह्या सर्व कलावंतांमुळे, या सर्व लोकांमुळे आपण त्यांच्यात गुंतून पडलो म्हणून या देशात अराजक नाही झालं. खरंय. नाही तर अराजक कधी झालं असतं या देशामध्ये. कलावंतांनी वाचवलं. या कलावंतांनी वाचवलेला देश आहे हा आपला. सोबरिंग इन्फ्लुएन्स कलावंतांचा. आपण त्यांच्यात अडकून पडलो. आपलं दुर्लक्ष झालं बाकीच्या वाईट गोष्टींकडे. हो हो. खरंय खरं. जावेद अख्तरांविषयी सांगा ना. त्यांचं दीदींचा पण सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला होता. जावेद अख्तरांचा सेन्स ऑफ ह्युमर, जावेद अख्तरांचा ब्लॅक ह्युमर आहे. हां, ब्लॅक ह्युमर. ते कमाल आहेत ते. त्यांचा ह्युमर इथे सांगणार का नाही मी, हे सगळे चॅनलवाले इथे बसले तसं नको. पण कमाल आहे. त्या माणसाबरोबर तुम्हाला भेटणं खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. आणि त्यांचा एक धर्माबद्दलचा आणि सगळ्याच गोष्टींबद्दलचा एक जो खुला दृष्टिकोन आहे अप्रतिम. म्हणजे आपण विचारच नाही करू शकत अशा. म्हणजे त्यांनी मला ते एकदा सांगितलं होतं, फार छान सांगितलं होतं. त्यांनी मला सांगितलं होतं की जगामधला प्रत्येक माणूस
हा 90% नास्तिक आहे. मी म्हटलं 90% नास्तिक कसा काय? ते बोले जगामध्ये 10 धर्म आहेत, एका धर्माचा माणूस 9 धर्म मानतच नाही. तो बोला 90% तर नास्तिकच झाला बोला तो. वा तो त्याचा धर्म मानतो. गुड. पण एक मला असंही विचारायचं आहे, तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे वाटत असणारच बहुधा, महाराष्ट्रामध्ये आज विनोद अनेक अंगाने असा भरपूर महापूर विनोदाचा आला आहे, पण लोकांकडे विनोद बुद्धी नाही आहे, म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर आपल्याकडे हा, नाही. नाही. म्हणजे भारतीयांकडे आहे की काय, जरा म्हणजे शंका यावी. कोणाकडे? इंडियन लोकांच्याकडे सेन्स ऑफ ह्युमर नाही, ज्याला नाही, आपण, आपल्याकडे सेन्स ऑफ ह्युमर कमाल पण आहे. आपल्याकडे असं का होतं? सध्या महाराष्ट्रात सेन्स ऑफ ह्युमर सुरू आहे. नाही, सध्या त्यांना तो विनोदाची पात्र कळत पण नाही, त्यांना पातळी कळत नाही, काही गोष्टी. तुम्ही मला मागे यांनी असं सहज बोलून गेले, खूप सहज होतं. आम्ही 3-4 लोक बसतो होतो, म्हणाले विनोद कसा नसावा, तर ते म्हणाले एक छोटंसं बाळ आहे 2 वर्षाचं, आणि ते इथे बसले, इथे त्याची आई बसली आणि तसं धावत येते, तर आजोबा बसले, धावत येते ते बाळ, आणि ते आजोबा म्हणतात ये 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 ये, तसं धावत त्यांच्या कुशीतशे ना, तर ते हात असा करतात, तर ते पडतं, तर आजोबा हसतात. हा विनोद नाही, ही क्रौर्य आहे. मला आठवतं तुम्ही सांगितलेलं, नाही, म्हणजे आपल्याकडे विनोद टवाळकी, आणि विनोदात पण एक क्रौर्य असतो. यू कॅन ह्युमिलेट समवन विथ युअर, तुम्ही अपमान करू शकता ना विनोदाचा. हा, पण तो एक वेगळा विनोदाचा प्रकार आहे. पण मला असं वाटतं महाराष्ट्रासारखा विनोद ज्याला माहिती आहे, असा महाराष्ट्र दुसरं मला असं वाटतं मला प्रांत नसेल कुठचा. नाही आज आपल्याकडे तुम्ही बघा ना, हो, महाराष्ट्राची हास्य जत्रासारखा एक कार्यक्रम सुरू आहे आपल्याकडे. मला तो भयंकर आवडतो, आणि तो आवडण्याचं कारण म्हणजे बिलो द बेल्ट काही नसतं फार, बरोबर आहे, कोणाहीवरती टीका नसते, आणि निव्वळ विनोद असतात. निखळ विनोद. निखळ विनोद आहे, निव्वळ विनोद आहे, आणि असं सतत करत राहणं ही सोपी गोष्ट नाही आहे. नाही, पण आपल्याकडे ग्रामीण भागात तर इरसाल आणि अस्सल प्राणवान विनोद आहे आपल्याकडे, म्हणजे महाराष्ट्रात काय आणि अन्यत्र ठिकाणी सुद्धा. शेवटचा प्रश्न, तुमच्यावर दीर्घकाळ प्रभाव टाकणारी आणि तुम्हाला आवडणारी अशी 2-3 माणसं तुम्ही सांगू शकाल का? ती राजकारणातली असतील, समाजकारणातली असतील, कला संगीत साहित्यातली असतील. दीर्घकाळ प्रभाव टाकणारी माणसं अशी खूप आहेत. माझ्यावरती दीर्घकाळ प्रभाव टाकणारा सगळ्यात मोठा माणूस जर कोणी असेल तर अनेकांना माहीत नाही मला, पण छत्रपती शिवाजी महाराज, वा. मला असं वाटतं की त्याच्या एवढं माझ्यावरती कोणाचं, त्याच्यानंतर जर कोणाचं असेल तर मला असं वाटतं माझ्या आजोबांचं, माझ्या बाळासाहेबांचं, माझ्या वडिलांचं, बाबासाहेब पुरंदरेंचं, वाचनामध्ये कुरुंदकरांचं, विनोदासाठी पुलंचा. तुमची आणि पुलंची भेट तशी एकदा झाली. मी बाळासाहेबांना घेऊन गेलो होतो ना. एक प्रसंगच आहे तो. मी मला माझी काही ओळख नव्हती. मी माझ्या सासऱ्यांना म्हणजे मोहन वाघांना सांगितलं, म्हटलं मला शेवटचे बाई जायच्या काही दिवस अगोदरचं, आणि मी मोहन वगैरे सांगितलं, म्हटलं मला भेटायचं एकदा. अरे पण त्यांनी फोन लावला, सुनीताबाईंनी उचलला, अरे माझ्या जावायला भेटायचं होतं, ते बोलले उद्या सकाळी पाठवा. तर मी असं, ते पुण्याची वेळ इमारत आहे ना, त्याचं आज चालत चाललो होतो. ते चालताना माझ्या मागून कोणतरी एक जण चालत होता. आता काय मी थोडी थांबवू शकतो, कोणतरी एक होता. मी सिक्युरिटीवाल्यांना सगळ्यांना सांगितलं लांब राहा, रस्त्यावर थांबा, माझ्यावर येऊ नका. मी चालत त्या इमारतीपाशी असा गेलो. पहिला मजला सांगितलं होता, पहिल्या मजल्यावर गेलो. भलतीच बेल वाजवत असताना मला मागून आवाज आला, राज इथे. मी असं वळलो तर सुनीताबाईंनी मला सांगितलं ये आतमध्ये ये. तो दरवाजा उघडला. तो दरवाजा उघडल्यावरती असा एक भिंतीसारखं होतं, पण नंतर कळलं ते काहीतरी त्या साईडला पुस्तकांचं ते कपाट होतं. असा एक पॅसेज होता, आणि मग लेफ्टला आतमध्ये हॉलमध्ये बाई बसलेले. तो माणूस पण माझ्या मागून आला आत. म्हटलं असेल कोणतरी त्यांच्या परिचयाचंच असणार. मग मी बसलो. मी गेलो, बाईंच्या पाया पडलो, सुनीताबाईंच्या पाया पडलो, बसलो. तो माणूस माझ्या बाजूला बसला. मग हळूहळू बोलता सुनीताबाईंनी विषय काढला की राज, तुला मी सांगते की श्रीकांत म्हणजे माझे वडील, श्रीकांत हा माझा विद्यार्थी आणि बाळ हा भाईचा विद्यार्थी. त्याच्यावरती बाजूचा माणूस बोलला, पुलंकडे बघून,
बाळासाहेब तुमचे विद्यार्थी? त्याच्यावरती पुढे म्हणाले, आदर वाढला असेल ना आता माझ्याबद्दल? पण त्याही वेळेला ते होतं ते. मग मी तिथून बाहेर आल्यावरती मी बाळासाहेबांना फोन केला, म्हटलं मला असं वाटतं तू भेटून घेणं गरजेचं आहे. मग बाळासाहेब आम्ही भेटायला गेलो त्याला. तुम्ही नावं सांगता तू तर ते एक आहे, मला दीदी असतील. दीदी एक आहे, अर्थातच दीदी आहेत. ह्या लोकांचे माझ्यावरती काय म्हणू, म्हटलं तर उपकारच आहेत. राजकारणाचे नाही आहेत नावं ही, राजकारणाची नाही आहेत नावं तुम्ही घेतलेली. तसं राजकारणाचा माझा तसा कोणाचा संबंध फारसा आला नाही. आर यू अ रिलॅक्टंट पॉलिटिशियन? नाही, मला ज्यांच्याशी तुमचा सहवास येतो त्यांचाच प्रभाव तुमच्यावरती पडतो ना. नुसता फक्त बाहेरून तुमच्यावरती प्रभाव, तसा प्रभाव म्हणून जर बघायला गेलं आपण, तर मला असं वाटतं मी जे काही स्पॅनमध्ये पाहिलं ते अटलजी, ते एक आहे. माझी आई, वा, मला जवळपास मी फिल्मफेअर अवॉर्ड घेतल्यासारखं वाटतंय मला. अजून एक 2 जण आहेत ज्यांच्या माझ्या आयुष्यावरती खूप मोठा त्यांचा परिणाम आहे. म्हणजे पगडा नाही म्हणता येणार, पण त्यांनी मला खूप वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी साथ दिलेली आणि वेगवेगळ्या वेळेला खचला जाणार नाही अशा वेळेला त्यांनी उभारी दिली आहे मला. त्यापैकी एक नाव म्हणजे सलीम खान आणि दुसरं नाव म्हणजे जावेद अख्तर. ही 2 माणसांचा इन्फ्लुएन्स माझ्यावरती खूप आहे. म्हणजे मैत्रीला सुद्धा धर्म आणि जात आणि पंथाचे भेद नसतात. मला आजही आठवतं, मी शेवटचं सांगू, मी जेव्हा शिवसेनेतनं बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर खरंच माझ्या मनात काही नव्हतं. मला खरंच शिवसेनेतनं बाहेर पडून बाळासाहेबांच्या समोर काहीतरी नवीन पक्ष काढणं बिडणं वगैरे, माझ्या 25,000 फुटावर विमान चाललं होतं. काही डोक्यात पण नव्हतं माझ्या. काय करायचं एवढाच फक्त प्रश्न पडला होता. मला समजेना मला काय करायचं. घरी बसलो होतो असताना मला फोन आला सलीम साहेबांचा आणि मला म्हणाले की क्या कर रहे हो? म्हटलं कुछ नहीं, घर पे बैठा हूँ. कौन कौन है? म्हटलं कुछ नहीं, शर्मिला है और मैं हूँ. खाना खिलाओगे? म्हटलं ऑफकोर्स खिलाऊंगा. 12 वाजताची वेळ होती, 11:30 12. खाना खिलाओगे? म्हटलं बिल्कुल सर. 10 मिनट में पहुंचा. घरी आले. घरी आले, बसले. साधारणपणे सगळा सिनारिओ तुम्हाला माहिती होता, तो काय झालं आणि काय नाही ते बरं. मला म्हणाले की मुझे कहानी बतानी है आपको. मला या डोक्यामध्ये आलं की काहीतरी हे स्टोरीज आपले काहीतरी कुठतरी सांगतात काहीतरी. म्हटलं बताइए ना. क्या हुआ, एक दिन 2 दोस्त थे. एक गरीब था, एक बहुत अमीर था. तो वो जो गरीब दोस्त है वो रोज़ सुबह घर से निकलता था, तब बस पकड़ के ये अमीर उसके दोस्त के पास आता था. सुबह उसके ऑफिस में जाता था, गुड मॉर्निंग करता था और निकल जाता था. म्हणजे रोजचं हे सगळं असंच चालायचं की सकाळी यायचा, हात करायचा, निघून जायचं. सकाळी यायचा, हात करायचा, निघून जायचं. एके दिवशी तो मित्र येतो, त्याला हात करतो, तो समोर बघतो तर तो श्रीमंत मित्र डोक्याला हात लावून बसलेला असतो. हा जवळ जातो, म्हणतो काय झालं? तो म्हणतो अरे जाऊ दे, तुला नाही समजणार, व्यवसायातल्या गोष्टी आहेत. तो म्हणतो झालं काय ते सांग. तो म्हणतो उद्यापर्यंत मी माझ्या बँकेमध्ये जर समजा 20 कोटी रुपये नाही भरले तर मी संपलो, मी उडालो, मला आत्महत्याच करायला लागेल. अच्छा बरं, फोन देतोस? फोन घेतो, फोन फिरवतो. तो नमस्कार, हां. तो म्हणतो अरे एक बँक अकाउंट नंबर देतो तुला, तिथे एक आज काय शनिवार, हां सोमवारपर्यंत 20 कोटी रुपये भरायचे आहेत. तो श्रीमंत माणूस म्हणतो की तुला हीच वेळ मिळाली होती गंमत करायची, भंकस करायची. तो म्हणतो थांब ना. तो बोलतो हां ते करून टाक, बँकेमध्ये 20 कोटी रुपये भरून टाक. बरं, हा साधा नोकरी करणारा माणूस
ह्याला बँक अकाउंट विचारतो, बँक वगैरे, फोन ठेवतो, शेक हँड करतो, बाय, निघून जातो. मध्ये शनिवार रविवार जातो, सोमवार येतो, मंगळवारी हा भेटायला येतो, परत नेहमीप्रमाणे बसने येतो, हात करतो, जातो. जात असताना तो त्याच्या याच्यातनं उठतो आणि हात धरतो आणि एका खोलीत घेऊन जातो. तो म्हणतो, अरे तू नोकरी करणारा माणूस, मला सांग तू काय केलंस? तो म्हणतो, काय केलं मी? तो म्हणतो, माझ्या अकाउंटला 20 कोटी रुपये आलेत. कसे आले? तो म्हणतो, आले? तो म्हणतो, हो आले, पण कसे आले? तो म्हणतो, तुला काय करायचं, आले ना, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना. तो म्हणतो, नाही, मला कळल्याशिवाय मी तुला सोडणार नाही, आज मला समजलं पाहिजे की हे पैसे आले कुठून. तर ते मला ते सलीम साहेब सांगत होते की उसने पूछा कि ये पैसा आया कहाँ से तुम्हारे पास? 20 करोड़ रुपया आया कहाँ से, किसने भेजा? तो बोलता है छोड़ दो ना यार. तो म्हणतो, नहीं नहीं, आज तुमको बताना ही पड़ेगा भी ये पैसे आए कहाँ से. तो त्याला जवळ घेतो आणि म्हणतो, भाई तुम जब पैसे कमा रहे थे ना, तब मैं दोस्त कमा रहा था. सलीम साहेब उठले, माझ्या पाठीवरती हात फिरवला, मला म्हणाले, तुमने जिंदगी भर बहुत दोस्त कमाए हैं, कुछ प्रॉब्लेम नहीं होगी. उठले आणि निघाले. म्हटलं, सर खाना खा के, खाने थोडी आया था मैं. मला ज्या वेळेला माझा इतका मी असा डिमॉरलाइज आणि असाच ज्या वेळेला होतो, त्यावेळेला ह्या माणसांनी मला ऊर्जा दिली, या सगळ्या लोकांनी. आणि या लोकांशी ज्यावेळेला तुम्ही कधी बोलाल, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल ही माणसं कसा स्वतंत्रपणे विचार करतात. म्हणजे मला सलीम साहेब तर मला नेहमी जे सांगतात ना लोकांना, या देशात जर कोणाला स्टोरी स्क्रीनप्ले रायटर व्हायचं असेल आणि जर इच्छा असेल आणि त्यांनी रामायण आणि महाभारत वाचलेलं नसेल, तर या देशात कोणालाही स्टोरी स्क्रीनप्ले रायटर होता येणार नाही. त्याला रामायण महाभारत वाचल्याशिवाय कोणालाही पुढे जाता येणार नाही बोलले. आणि ही अशी खूप अत्यंत गुणी माणसं आपल्याकडे समाजामध्ये आहेत आणि अशा अनेक लोकांचे इन्फ्लुएन्सेस माझ्यावरती आजपर्यंत झाले, प्रभाव पडला. धन्यवादच देईन, दुसरं काय. धन्यवाद दिले. तुमच्या पुढच्या वाटचालीला, मनसेला आणि तुम्हाला मी सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा. मी तुम्हाला अजून एक प्रसंग फक्त सांगतो. म्हणजे मी ज्या वेळेला माझा पक्षाचा झेंडा ज्या वेळेला मी केला, त्यावेळेला मला दिदीने मला असं पहिला प्रश्न विचारला होता. आता मी त्याचं काय माझ्याकडे उत्तर नव्हतं, पण मला त्यावेळेला त्यांनी असं प्रश्न विचारला होता दिदींनी. मला बोलले, राज भगवा का नाही घेतला? तर म्हटलं, दिदी माझ्या मनात होतं, पण काही अशा काही गोष्टी घडल्या की ज्याच्यात मला ते नाही करता आलं. ज्यावेळेला मी झेंडा बदलला, ज्यावेळेला मी माझ्या मनासारखा ज्यावेळेला झेंडा मी आणला पक्षाचा, तो जो पहिला प्रिंट झाला झेंडा, तो मी पहिला दिदींकडे घेऊन गेलो आणि दिदींना मी तो झेंडा जेव्हा म्हटलं, दीदी तुमच्या मनासारखी गोष्ट केली. म्हणाले, काय केलं? मी म्हटलं, माझा झेंडा बदललेला तुम्हाला पहिला दाखवायला आणला आहे. आणि असं मी झेंडा तो उघडल्यावरती मला असं फक्त असं झेंड्याकडे पाहिलं, मला म्हणाले, वा, आणतो इकडे. आणि तो झेंडा त्यांनी त्यांच्या अंगावर घातला असा आणि मला म्हणाले, आता फोटो काढा. असा फोटो माझ्याकडे आहे, मी बाहेर काढलेला नाही अजूनपर्यंत, कारण ती माझी वैयक्तिक फक्त गोष्ट आहे ती. त्याच्यामुळे मला असल्या गोष्टींचा कुठचाही बाजार भांडायचा नाही. फक्त मला तो प्रसंग सांगावा असं वाटला, म्हणून फक्त मी तुम्हाला प्रसंग सांगितला. धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा हो, पुढच्या वाटचालीसाठी आणि गुढीपाडव्याची तुम्हाला शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा, आपल्याला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. राजजी, मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही एक प्रश्न विचारलात, तुम्हाला हे खरंच ऐकायचं आहे का? तुम्हाला हे खरंच ऐकायचं आहे का? पण मला वाटतं सततचा टाळ्यांचा गजर सांगत होता की हो, आम्हाला तुम्हालाच ऐकायचं आहे. बट ॲज दे से, ऑल गुड थिंग्स कम टू एन एंड. आणि तशीच ही मुलाखत आता संपलेली आहे आणि माझ्या मते या सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिकाही या कार्यक्रमाच्या रूपाने आज संपत आहे. तर या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या शताब्दीवर्ती सोहळ्याचा समारोप आणि आभार प्रदर्शन करण्यासाठी मी संस्थेचे अध्यक्ष श्री मुकुंद चितळे यांना विनंती करतो आणि त्यांच्या समारोपाच्या भाषणानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल, हे लक्षात ठेवावे. धन्यवाद. सर्वांना सप्रेम नमस्कार. श्री राज ठाकरे आपल्याकडे आलेले असताना व्यक्ती कशी घडते
आणि माणूस कसा असावा इतकं उत्तम उदाहरण मला वाटतं प्रत्यक्ष त्यांच्याकडनं ऐकायला मिळणं याच्यासारखा आनंद नाही. त्यांच्याबद्दल आपण सगळे आदर व्यक्त करूया. मला कल्पना आहे की राजसाहेब बोलल्यानंतर त्यानंतर कोणी बोलणं हा तर खरा सगळ्यांचा पेशन्स टाळण्याचा विषय आहे, परंतु एक 5 मिनटं आपली घेतो. लोकमान्य सेवा संघ, वय वर्ष 101, 11 मार्च 1923 आणि तिथीप्रमाणे उद्या गुढीपाडवा. 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जेव्हा संस्था एखादा कार्यक्रम करायला ठरवते तेव्हा मी विचार केला की 10 तारखेला सुरुवात करूया आणि आज संपूया. पहिल्या दिवशी डॉक्टर विनय सहस्रबुद्धे, सामाजिक संस्था कशा असाव्यात, त्यांच्या अपेक्षा काय, आणि आजच्या दिवशी माणूस कसा असावा आणि माणूस कसा घडावा म्हणून राज ठाकरे. मला वाटतं याहून चांगली गुंफण ज्याला म्हणतात अशी खरंच करणं आम्हाला मुश्किल गेली असती. या दृष्टीने विचार केला त्या लक्षात आलं की विलेपार्ले गाव पण एक अप्रतिम आहे. 1912 साली पहिली सामाजिक संस्था स्थापन झाली, पार्ले हिंदू देवालय, देवळाने सुरुवात. 9 जून 1921 रोजी दुसरी सामाजिक संस्था स्थापन झाली, पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन शिक्षण. आणि 11 मार्च 1923 ही तिसरी संस्था स्थापन झाली, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयाला हात घालणं. आणि अशा तिन्ही संस्था आजपर्यंत कार्यरत आहेत. मला वाटतं याला एकच कारण आहे की प्रत्येकाने आपापला धर्म पाळला. आणि धर्म म्हणजे काय की ज्यासाठी तुम्ही निर्माण झालात ते काम करत राहा. देवळाने आपला धर्म पाळला, देवळं वाढवत राहिले. शाळेने आपला धर्म पाळला, शाळा वाढवत राहिल्या. आणि आम्ही आमचा धर्म पाळतो आहे की आम्ही सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करत राहिलो. बाबासाहेब पुरंदरेने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की वेडी माणसं इतिहास घडवतात आणि आपल्यासारखी माणसं तो वाचत राहतात किंवा बघत राहतात. मला वाटतं त्यावेळी पार्ल्यामध्ये इतकी वेडी माणसं भेटली की त्यामुळे तेव्हा संस्था निर्माण होऊन आजपर्यंत टिकल्या. मला वाटतं आम्हाला आज अशा वेड्या माणसांची अधिक आवश्यकता आहे. बदलता समाज, बदलत्या कल्पना, बदलत्या अपेक्षा या सगळ्या लक्षात घेतल्या तर आता जे राजसाहेबांनी सांगितलं की माणूस कसा घडला तर तो कुटुंबातून घडला. आजच्या दिवसात जर कुटुंबातनं ती माणसं घडत नसतील तर ते काम कोणी करावं. तर म्हणून तिथे लोकमान्य सेवा संघासारख्या सामाजिक संस्थेने ते काम करणं अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि हे काम करण्याकरता आपण सगळे कुटुंबप्रेमी आम्हाला मदत कराल अशी आम्हाला खात्री आहे. आणि असं काम करताना बऱ्याच वेळा काय पॉप्युलर आहे किंवा काय पसतं ते देण्यापेक्षा काय आवश्यक आहे ते देणं हे मला वाटतं आवश्यक असतं. आजच्या समाजाच्या दृष्टीने विचार केला की त्यांनी आपल्याला सांगितलं की कुठल्या कुठल्या चॅनल ते बघतात, नाही बघतात वगैरे वगैरे. त्यातनं बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. पण म्हणजे असं येतं की जे नुसतंच रुचतं आहे ते देऊन चालणार नाही, पण जे पचलं पाहिजे अशा काहीतरी गोष्टी देणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्या गोष्टी देण्यासाठी सामाजिक संस्थांना आपल्यासारख्या प्रचंड ताकदीच्या कार्यकर्त्यांची जरूर आहे. काही लोक नुसते विचारवंत असतात, काही कृतिशील असतात, परंतु आम्हाला कृतिशील विचारवंतांची आवश्यकता आहे. आणि मला खात्री आहे की गेले 12 दिवस ज्यांनी हे कार्यक्रम पाहिले, ज्या लोकांनी आमच्यासमोर येऊन हे कार्यक्रम सादर केले, वेगवेगळे वक्ते, वेगवेगळे कलाकार, वेगवेगळे आलेल्या माणसं यांनी आपापल्यापर्यंत जे सर्वात चांगलं होतं ते आम्हाला दिलेलं आहे. आता जबाबदारी अशी आहे की त्यांनी जे आम्हाला चांगलं दिलं ते घेऊन आम्ही पुढे कसे जातो हा मला वाटतं विचार करण्यासारखा विषय आहे. हे सगळं ऐकल्यानंतर एकदा असं लक्षात येतं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हणतात. आणि म्हणून एक थोडासा वात्रट विचार मनात येतो की अशी पावलंच मिळत नाहीत म्हणून मग माणसं देवळाकडे जातात. आपापलं घर सोडून इतर ठिकाणी ज्याची पावलं वंदावी अशी पावलं मिळत नाहीत तेव्हा माणसं देवळाकडे जातात. मला वाटतं देवळाकडे जातातही चांगले आहेत, परंतु अशी वंदावी अशी पावलं निर्माण करणं हे जर आपलं काम असेल तर त्यासाठी मी काय करतो आणि मी समाजासाठी काय दिलं हे मला वाटतं बघणं अतिशय आवश्यक आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची जी योजना होती ती आमचे सर्व प्रकारचे कार्यकर्ते करत होते. आणि हे करताना काय विचार मनात होते तिथे एक संस्कृत श्लोक घेतो आणि थांबवतो. तत्वात संजयते नीती नित्या सत्कृती जायते कृती ददाती समृद्धम तत्वम सिद्ध्यादी कारणम. मूल्याधिष्ठित जर विचार असतील तर ते विचार लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्या विचाराला अनुसरून जर योजना केल्या
आपले डावपेच जगले. डावपेच वगैरे शब्द मी आत्ता ऐकल्यामुळे बोलायला लागलो आहे. आणि हे विचार आणि हे डावपेच किंवा या योजना लक्षात घेऊन कृतिशील कार्य त्याप्रमाणे करत राहिलं तर मानवी समृद्धी नक्की येते, हे या श्लोकाने आपल्याला सांगितलेलं आहे. मला वाटतं आपल्या सगळ्यांना हे आपण कसं करू शकू की मूळ प्रिन्सिपल पाहिजे, तत्त्व पाहिजे, त्या तत्त्वाला जोडणारी विचार करणारी विचार प्रवृत्ती पाहिजे. आणि जे आजच्याही बोलण्यात आलं की नुसता विचार करून उपयोग नाही, त्या विचाराला झोकून देऊन त्यासाठी काम करणारा वीररस पाहिजे. त्यांनी जो उल्लेख केला की मध्यम वर्गातली माणसं मागे पडली, तर मला वाटतं मुख्य असं वाटतं की आपण विचार भरपूर करत राहिलो पण आपल्याकडे वीररस जो आहे, आणि हे मी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या पटांगणामध्ये उभं राहून बोलतो आहे की तो वीररस जो आहे तो आपला कमी झाला. आणि त्यामुळे ज्या वाईट गोष्टी दिसतात त्याच्याबद्दल मी बोलण्याचं थांबलं. आम्ही फक्त टाळ्या वाजवून आपापल्या घरी गेलो. मला वाटतं जिथे वाईट गोष्टी दिसतात तिथे समोर येऊन फक्त राजकारण चांगलं आहे की वाईट असं न म्हणता समाज म्हणून आम्ही काय करू असं जर आम्ही विचार करू तर आपण काहीतरी बदलू शकू. मला वाटतं पूर्णपणे लोकमान्य सेवा संघाने 12 दिवस जो काही कार्यक्रमाचा हा यज्ञ आरंभला होता, आजचं हे 12वं पुष्प आहे, त्यातली मानसिक भावना एवढीच आहे की जे चांगलं असेल त्याचा स्वीकार करूया, त्याला पाठिंबा देऊया, जे वाईट असेल त्याचा विमोड करूया, त्याच्या विरुद्ध बोलायला शिकूया, त्याच्या विरुद्ध वीररस निर्माण करूया. आणि हे दुसऱ्या कोणीतरी करून नसून आपण प्रत्येकाने करायचं आहे. हे जर आम्ही करायला शिकलो तर वाटतं लोकमान्य सेवा संघाचे कार्यक्रम ठेवण्यामधल्या ज्या कल्पना होत्या त्या पूर्णपणे साकार झाल्या असं मी म्हणू शकेन. 12 दिवस कार्यक्रम केल्यामुळे या पूर्ण कार्यक्रमात बऱ्याच लोकांनी आम्हाला सहभाग दिला. त्या सगळ्यांबद्दल आभार मानणे हे अतिशय आवश्यक आहे. मुख्य म्हणजे पार्ले पोलीस स्टेशनचे संपूर्ण अधिकारी, ध्वनिक्षेपक, समारंभाची व्यवस्था करणाऱ्या खुर्च्या, दिवे, इतर अनेक गोष्टी, लोकमान्य सेवा संघाचे सर्व कर्मचारी, इतर अनेक व्यक्ती अशा आहेत की यांची नावं घेणं खरंच कठीण आहे. आणि आपण आता इतक्या चांगल्या गोष्टी ऐकल्यात की उगाच मी 1, 2, 3 अशी नावं घेत नाही, परंतु ज्या ज्या व्यक्तींनी आम्हाला या गोष्टीत मदत केली त्या सगळ्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि ही कृतज्ञता मी व्यक्त करण्यासाठी मी एकच फक्त करतो की हा कार्यक्रम ज्या सगळ्यांनी केला ते आमचे मॅनेजिंग कमिटीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कृपा करून इथे समोर यावं पटकन. कार्याध्यक्ष आहेत, कार्यवाह आहेत, पटकन समोर या. एवढा मोठा कार्यक्रम या कार्यकर्त्यांशिवाय होत नाही. बोलणारा माणूस दिसतो परंतु काम करणारी ही माणसं आहेत, एवढं लक्षात घेऊया. आणि आपण सगळे प्रेक्षक आपण आलात, आपल्याला मनपूर्वक नमस्कार, धन्यवाद. मला वाटतं हा कार्यक्रम आणि हे आमचं 12 दिवसाचं संमेलन मी म्हणतो त्याला आज संपलं असं मी जाहीर करतो. उद्या शोभायात्रा आहे, आपण सर्वांनी अवश्य यावं. आपल्या सर्वांना आता मी कार्यक्रम संपला आहे आणि राष्ट्रगीतासाठी उभं राहावं असं जाहीर विनंती करतो. 1 मिनटं मला बोलायचं आहे. त्या ना नाही, माझी एक विनंती आहे आपल्या सगळ्यांना. एखादं रजिस्टर असेल का आपल्याकडे? एखादं आणता येईल का? इथे ठेवता येईल? माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांना मी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये येण्याची इच्छा आहे, यावंसं वाटतंय, अशा माझ्या अनेक माता भगिनी इथे आहेत, माझे बंधू इथे आहेत. आपण जाताना फक्त त्याच्यावरती आपलं नाव आणि मोबाईल नंबर फक्त देऊन जा. तुम्हाला ज्या पक्षामध्ये काम करायचं त्या पक्षामध्ये काम करा, फक्त मला एकदा तुमच्याशी बोलू द्या. बरं का? तर ते समजा तुम्ही नाव आणि नंबर जर समजा या संस्थेकडे दिलेत तर मी त्याप्रमाणे मी आपल्या सर्वांना एके दिवशी इथे संस्थेमध्ये इथे बोलवून घेईन आणि मी आपल्या सर्वांशी संवाद साधीन. त्याच्यानंतर जे काही करायचं आहे ते आपण कुठच्याही पक्षात जाऊन आपण काम करू शकता. धन्यवाद. मला वाटतं इतकं कृतिशील आवाहन फारच कमी लोक करतात, त्यामुळे रजिस्टर आणलं जाईल. रजिस्टरमध्ये सगळ्यांना विनंती करतो की प्रामाणिकपणे नाव आणि फोन नंबर द्या, कारण आपल्याला मुख्य संधी मिळणार आहे राजसाहेबांशी बोलण्याची आणि मग त्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करण्याची.